ज्योती हँड रेस केलाय, तुम्ही बोला. खूप छान फील होता आजचा आणि कंट्रोल राहिला मनावरती मेन चिडायचं नाही. म्हणजे आज कसले विचार करायचे नाहीत कोणाचेही, म्हणजे कोणाबद्दल द्वेष नाही, काही नाही. म्हणजे एकदम रिलॅक्स. त्याच्यामुळे खूप रिलॅक्स वाटतंय. आणि सकाळी ज्यावेळेस मी रेकीला बसले ना दीक्षेला, त्यावेळेस मला आहे ना बसून झाल्याच्यानंतर थोडं त्या मेडिटेशन मध्ये गेलं ना, त्यावेळेस असं पूर्ण गोल 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 फिरत होतं. माझ्या बाजूने काहीतरी असं गोल फिरतंय हे मला जाणवत होतं खूप. म्हणजे खूप मस्त वाटलं आणि त्याच्यानंतर एकदम रिलॅक्स. म्हणजे आज तर मी मुलांना सुद्धा अजिबात चिडलेली नाहीये पूर्ण. आता दुपार स्कूलवरनं आणल्यापासून अजून एकही शब्द बोलले नाहीये सकाळपासून मी. छान, खूप छान. खूप येस, छान होता फील. थँक्यू. येईल, थँक्यू. एक एक अनुभव येतील. बाकी कुणाला काही नाही जाणवलं अजून? मीना, मंदा ढाके, मानसी देशमुख. ओके. आज खूप शांत वाटतंय. म्हणजे आज मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारची पूजा पण आहे आणि एक आध्यात्मिक असं खूप छान रिलॅक्स, खूप छान वाटतंय आज. ओके, छान. ऍक्च्युली ही अशी अनुभूती असते ना, तिला प्रॉपर शब्दात व्यक्त नाही करता येत बऱ्याचदा. हा अनुभव नसतो, ही अनुभूती असते. ही जी शांतता असते ना, तिला बस छान वाटलं एवढं म्हटलं की सगळं व्यक्त नाही होत आहेत, मी समजू शकते. पण तरी म्हटलं चला 1-2-3 मिनिटं आहे विचारावं. अजून कोणीतरी हँड रेस केला होता आता? कोणी केला होता? माधवी. खूप छान वाटलं आणि ते ऐकतच बसावं असं वाटत होतं. पण थोड्या वेळाने असं एक जडपणा मला जाणवला. शरीर असं एकदम जड झाल्यासारखं वाटलं. येस, एनर्जी जाणवली. म्हणजे तुम्हाला जड जे वाटलं ना, ते एनर्जी होती. येस, ओके. स्वाती. हॅपी मॉर्निंग मॅम. हॅपी मॉर्निंग. मला तर असं शरीरातून म्हणजे असं पायातून म्हणा हातातून असं थोडंसं करंट लागल्यासारखं झालं आणि आपण म्हणजे पूर्ण झाल्याच्या नंतर पाय आणि हात असे गार पडले की शेकून मी घेतले असे एवढे हात तुझा पाय गार पडलेले. ओके. येस, असं छान. असं छान वाटलं. ओके. हँड आहे. हाय, नाव काय बरं? चष्मा लावलाय त्या ताई. रुपाली. माईक सुरू करा. हा, बोला. कळत नाही आवाज, शब्द नाही कळत आहे तुमचा. तुम्ही काही ब्लूटूथ हेडफोन आहे का, ते काढून घ्या. हॅलो, येतोय आवाज? येस, बोला. आज एकदम म्हणजे असं आनंदी आनंदी असल्यासारखं वाटतंय. म्हणजे रोज असं एवढं वाटत नाही, पण आज उगीचच आनंद झाल्यासारखं झालं. खूप छान. ओके. दीपाली. हॅपी मॉर्निंग. हॅपी मॉर्निंग. छान वाटत आहे. दिवाळीच्या दिवसाला जसं वाटते तसं आज फील होत आहे. छान, उत्साही सेलिब्रेशन. सेलिब्रेशन. छान छान. ओके, ठीक आहे. चला, 4:30 झाले, 4:32 झाले आता. ओके, चलो. जिज्ञासा गुरुकुलम मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आपल्या प्रत्येकाच्या आज जो परमपिता परमेश्वर आहे त्याला कोटी कोटी नमन करते, वंदन करते आणि आजचं सेशनची सुरुवात करते. येस.
ओके, म्युझिक हे करून. आता सकाळी जी ऊर्जा आपण घेतली, ओके, तर त्या ऊर्जेला आपण ऍक्टिव्हेट करणार आहोत, म्हणजे मराठीत काय चल करणार आहोत त्या ऊर्जेला. ओके, तर आपल्याला आता काय करायचंय, एक ग्लासभर पाणी घेऊन बसायचंय जवळ. काचेचा ग्लास असेल तर खूपच छान. ठीक आहे, पिण्याचं पाणी जवळ घेऊन बसा. सगळे व्हिडिओ बंद आहेत. व्हिडिओ सुरू करा बाकीच्यांनी. ऍक्टिव्हेशन होणार आहे, एनर्जी दिली जाणार आहे तुम्हाला. ओके, तर एनर्जी जर तुम्हाला घ्यायची असेल, तुम्ही घेतली तरच तुम्हाला तुमच्या आयुष्यात काहीतरी सकारात्मक बदल जाणवतील. अदरवाईज जर रोजच तुमचे व्हिडिओ बंद आहे तर माझा वेस्ट ऑफ टाइम तुम्ही केलेला आहे मग, आणि स्वतःचाही केलेला आहे. ओके, जर खरोखर तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही सकारात्मक बदल हवे असतील तर मग व्हिडिओ सुरू करा, दिलेली ऍक्टिव्हिटी करा. तुम्हाला डे 1 पासून सांगितलं होतं, हा कोर्स पूर्णपणे टास्क ओरिएंटेड असणार आहे, ऍक्शन बेस असणार आहे. तुम्हाला प्रत्येक दिवशी एक ऍक्शन घ्यावी लागणार आहे, है ना. चला पुढे जाऊया. ज्यांचे व्हिडिओ सुरू आहे थँक्यू सो मच. डोळे बंद करायचे आहे, ताठ बसायचं आहे आणि संपूर्ण प्रोसेस अतिशय सहजतेने घ्यायची आहे. रेकी शक्तीला तिचं काम करू द्यायचं आहे. तुमच्यामध्ये जी रेकी शक्ती आज आलेली आहे, नॅचरल होती, प्रत्येकाकडे होती, पण तिला आज आपण 10% तुम्हाला ती दिलेली आहे, ऍक्टिव्हेट केलेली आहे सकाळी दीक्षेच्या प्रोसेसमध्ये. आता ऍक्च्युली तुम्हाला कळेल की ऍक्टिव्हेशन काय आणि पुढे ती तुमच्या आयुष्यात कसे बदल घडवून आणेल ते सगळं तुम्हाला कळेल, किंवा ती कुठे आणि कशी वापरायची, ह्या सगळ्या गोष्टींवर आज आपण चर्चा करणार आहोत. तर डोळे बंद करायचे आहेत, ताठ बसायचं आहे, 90 डिग्री स्ट्रेट बसा. पूर्ण कमरेच्या वरचा भाग हा स्ट्रेट. ओके, आणि हात, तळ हात असेल मांडीवर. ओके, तळ हात मांडीवर ठेवा आकाशाकडे. जाणीवपूर्वक दीर्घ श्वास घ्यायचे आहेत. श्वास घेताना नाकाने घ्यायचा, छाती जराशी वर उचलली जाते, आणि श्वास सोडताना तोंडाने सोडायचा, खांदे सैल सोडले जातील. या वेळेला दीर्घ श्वास घ्यायचे आहेत, सोडायचे आहेत जाणीवपूर्वक. प्रत्येक वेळेला श्वास घेताना आपण आपल्या मन, शरीर, आत्मा, 7 चक्र, 5 तत्व, 9 ग्रह यांमध्ये, या ब्रह्मांडातून सर्वोच्च सकारात्मक शक्ती ग्रहण करत आहोत, घेत आहोत. हा फील घ्यायचा आहे. आणि प्रत्येक वेळेला श्वास सोडताना जर कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा आपल्या मन, शरीर, आत्मा, 7 चक्र, 5 तत्व, 9 ग्रह, ऑरा यांमध्ये आलेली असेल तर ती आपण कायमस्वरूपी बाहेर सोडत आहोत, असा फील घ्यायचा आहे. संपूर्ण लक्ष आपल्या श्वासांवर केंद्रित करायचं आहे. प्रत्येक येणारा आणि जाणारा श्वास बघायचा आहे. 2 श्वासांमधलं अंतर बघायचं आहे. क्वचित एखाद्याला असं होऊ शकतो की मला इथे कॉन्सन्ट्रेट नाही होता येते, कुठला तरी विचार येतोय. इट्स ओके, लेट गो करा. विचारांचं काम आहे येणं, ते येतील. जसं ते येतात तसं ते जातात. पण जेवढ्या स्पीडने आपल्या मनात विचार येतात तर त्यांची तीच गती असते, ते त्या गतीने जातात. पण आपण काय करतो, त्यांना धरून ठेवतो. तर आपल्याला ते करायचं नाही. आपल्याला फक्त आणि फक्त आपल्या श्वासांवर लक्ष केंद्रित करायचं आहे. आपला प्रत्येक श्वास आपल्याला बघायचा आहे. संपूर्ण शांतता, संपूर्ण शांतता.
संपूर्ण शांत होऊन जायचं आहे. आता तुम्ही मनाच्या खोलवर गाभाऱ्यात प्रवेश केलेला आहे. तुमचं चित्त आता शांत झालेलं आहे. दोन्ही हात हृदयाच्या समोर घेऊन यायचे, जोडायचे. नमस्काराच्या स्थितीत हात जोडायचे आहे. आपल्याला ह्या दिव्य ब्रह्मांडीय रेखी शक्तीला बोलवायचं आहे. हे दिव्य ब्रह्मांडीय रेखी शक्ती, तू ये आणि माझी मदत कर. मी स्वतःची आभारी आहे. मी दिव्य ब्रह्मांडीय रेखी शक्तीची आभारी आहे. मी माता पिता आणि समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेखी अमृत, रेखी अमृत, रेखी अमृत. आता पुन्हा आपले दोन्ही हात आपल्या मांडीवर ठेवा. तळहात आकाशाकडे, आधी होते तसेच. बघायचं आहे बंद डोळ्यांनी. अनुभव घ्यायचा आहे, फील घ्यायचा आहे, कल्पना करायची आहे. अनंत स्रोतातून, दिव्य ब्रह्मांडातून, या विश्वामधून ही दिव्य ब्रह्मांडाची रेखी शक्तीची ऊर्जा, जी महाशक्ती आहे, सर्व शक्तींची जननी आहे, सर्वोच्च अशी आहे, ती एखाद्या फेसाळ दुधाळ धबधब्यासारखी फोर्सफुली आपल्या सहस्रार चक्रावर कोसळत आहे. सहस्रार चक्र म्हणजे आपला डोकं, मस्तिष्क. बघा, कल्पना करा, दिव्य ब्रह्मांडातून, अनंत स्रोतातून ही रेखी शक्तीची ऊर्जा आपल्या सहस्रार चक्रावर कोसळत आहे. आणि तिथून ती क्रमाक्रमाने आपल्या पुढच्या चक्रांकडे प्रवाहित होत आहे. आज्ञा चक्र, विशुद्ध चक्र रेखी ऊर्जेने परिपूर्ण झालेला आहे. हृदय चक्र, मणिपूर चक्र, स्वादिष्टान चक्र, मूलाधार चक्र. बघा, आपल्या प्रत्येक चक्रात या रेखी शक्तीचा सहज संचार सुरू झालेला आहे. आणि इथून पुढे आपल्या संपूर्ण शरीरात ही रेखी शक्ती प्रवाहित होत आहे. तिला तिचं काम सहजतेने करू द्या. बघा, ही रेखी शक्ती आपल्या संपूर्ण शरीरात प्रवाहित होते आहे. अगदी प्रत्येक पेशीमध्ये, प्रत्येक नसामध्ये, हाडाहाडांमध्ये, अगदी मांसल भागामध्ये, प्रत्येक ठिकाणी, डोक्यावरच्या केसापासून तळपायापर्यंत संपूर्ण शरीरात या रेखी शक्तीचा सहज संचार सुरू झालेला आहे. आणि आता ह्या रेखी शक्तीने आपल्या शरीराबाहेर सुद्धा आपल्याला व्यापून टाकलेलं आहे. आपला ऑरा, आभामंडळ या रेखी शक्तीने संपूर्ण व्यापून गेलेला आहे. बघा, तो दिव्य पांढऱ्या रंगाचा प्रकाश तुमच्या संपूर्ण शरीराभोवती. आणि आता ही रेखी शक्तीची ऊर्जा तुम्हाला तुमच्या तळहातांमध्ये जाणवत आहे. बघा, त्या ऊर्जेचा अनुभव घ्या. तुमच्या तळहातांमध्ये ती ऊर्जा आलेली आहे. अनुभव घ्यायचा आहे त्या ऊर्जेचा. कुणाला थंड जाणवत असेल, कुणाला गरम जाणवत असेल, इट्स ओके, काहीच हरकत नाही. कुणाला जड जाणवलं, कुणाला गार जाणवलं, हलकं जाणवलं तरी ठीक आहे, काहीच हरकत नाही. ती ऊर्जा आहे. कुणाला किती प्रमाणात जाणवेल आणि कुणाला किती वेळ जाणवेल किंवा कशा रूपात जाणवेल हे तिचं तिला ठरवू द्या. प्रत्येकाच्या गरजेप्रमाणे ती प्रत्येकाला अनुभव करून देत असते. फक्त तिचा आनंद घ्या, अनुभव घ्या, ती शांतता अनुभव करा. पुन्हा एकदा आपले दोन्ही हात नमस्काराच्या पद्धतीत घेऊया पोझिशन मध्ये. आता आपल्या हृदय चक्राच्या समोर आपला डावा हात ठेवायचा आहे.
जर म्हणजे बघून घ्या, तुमचा पहिला दिवस आहे, कसं हात ठेवायचा बघा. माझा हात असे खोलगट हात करायचे, डावा हात इथे आणि उजवा हात त्याच्यावर, या पद्धतीने. ओके. आणि घड्याळाच्या काट्याच्या दिशेने, म्हणजे 12च्या नंतर 1, 2, 3 असं घड्याळाच्या काट्याच्या दिशेने असं हळूवार गोलाकार आपल्याला फिरवायचंय. अतिशय हळूवार आणि गोलाकार फिरवायचंय. आता पुन्हा डोळे बंद करून घ्या, समजलं असेल तर. आणि असे गोलाकार हात फिरवताना आपल्याला म्हणायचं आहे, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज म्हणजे शक्ती दे, हील म्हणजे उपचार कर, प्रोटेक्ट म्हणजे संरक्षण दे. कुणाला? पाम चक्रा. पाम म्हणजे तळहात. माझ्या तळहाताला शक्ती दे, ऊर्जा दे, उपचाराची ऊर्जा दे आणि संरक्षण कर. असं गोलाकार हळूवार फिरवायचं आहे वरचा उजवा हात. कंटिन्यू मनातल्या मनात म्हणायचं आहे, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. असं म्हणत असताना आपल्या दोन्ही तळहातांच्या मध्ये काहीतरी कंपन जाणवतील, व्हायब्रेशन जाणवेल, एनर्जी जाणवेल. त्याचा अनुभव घ्यायचा आहे. कमी असेल, जास्त असेल, इट्स ओके. गार असेल, गरम असेल, इट्स ओके. जसं पण असेल त्याचा फील घ्यायचा आहे. गोलाकार हात फिरवत राहा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. 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 आता आपल्याला हात बदलायचा आहे. हँड चेंज. उजवा हात खाली घ्या, डावा हात वरती घ्या आणि पुन्हा एकदा तसंच असं जरा गोलाकार घ्या हात कप शेप मध्ये आणि पुन्हा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने, म्हणजे क्लॉकवाईज. काय म्हणायचं? चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. 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 त्या ऊर्जेचा अनुभव घ्यायचा आहे. ताई, चार्ज. येस. ताई तुम्ही दिसत नाही मग याच्यावर. तुमची स्क्रीन स्प्लिट करा, खाली वर असं स्क्रोल करा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. ऊर्जेचा प्रवाह जाणवत असेल, एनर्जी जाणवत असेल, त्याचा फील घ्यायचा आहे. तिथून पुढे आपल्याला डाव्या हाताची मूठ बंद करा. अंगठामध्ये घ्या, डोळे उघडून बघून घ्या. अंगठामध्ये घेऊन ही अशी मूठ बंद करा आणि ही आपल्या मांडीवर ठेवा. डाव्या मांडीवरच जस्ट खाली ठेवून द्या. आणि उजवा हात जो आहे, उजवा हात तो आपल्या सहस्रार चक्रावर इथे गोलाकार फिरवायचा आहे, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने गोलाकार. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. चार्ज म्हणजे शक्तिशाली कर, हील म्हणजे उपचार कर, प्रोटेक्ट म्हणजे संरक्षण कर. कुणाला? माय, माझ्या 7 चक्रा. आपल्या शरीरात जी 7ही चक्र आहेत, जी आपल्या आयुष्याची
मूलभूत आधार आहेत. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. ताई दिसते का मी तुम्हाला? अमिता ताई आता नाही ताई, स्क्रीन आहे ना तुमची, स्प्लिट करा, खाली वर करा. केलं मी 2-3 वेळा. बरं ठीक आहे, मी बोलते त्या पद्धतीने करा. हो बाकीच्या दिसतात ना तुम्हाला? काही दिसत नाही. चालेल, बोलायला तुम्ही, मी करेल. हो हो, बाकीच्यांना दिसते मी, त्यांचं बघून करा. असू द्या, ते दुसरे पण नाही दिसत आहे. आवाज नाही येते. मध्ये कोणीच बोलायचं नाही. आता थेरपी सुरू आहे, एकमेकांचं बघून करा. ओके, डिस्टर्ब सगळ्यांना डिस्टर्ब होतो मग, त्यामुळे नेटवर्क चेक करा स्वतःचं किंवा लिव्ह होऊन परत जॉईन करा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. घड्याळाच्या काट्याच्या दिशेने आपल्या मस्तकाच्या वर, टाळूच्या वर गोलाकार हात फिरवायचा, अतिशय सावकाश. आपला तळ हात आणि आपलं हे मस्तक, सहस्रार चक्र यांच्यामध्ये एनर्जीचे व्हायब्रेशन्स फील करायचे आहेत. प्रवाह ऊर्जेचा फील करायचा आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. डोळे बंद करून बसायचं आहे, तर काहीतरी चाललंय हे जाणवेल. ओके, आता दोन्ही हात समोर घेऊन या, हृदय चक्राच्या समोर. आज पहिला दिवस आहे, कुणाचा तरी हात दुखेलाच, वर एवढा हात करायची सवय नसेल तर. यस, असे हात घ्या समोर. आपण आरसा कसा बघतो असा समोर है ना, असे. यस, असे हात घ्यायचे हृदय चक्राच्या समोर, डोळे बंद, आणि म्हणायचं चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड ऑरा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड ऑरा. चार्ज म्हणजे शक्तिशाली कर, हील म्हणजे उपचार कर, प्रोटेक्ट म्हणजे संरक्षण दे. कुणाला? माय, माझ्या, बॉडी म्हणजे संपूर्ण शरीराला, आणि ऑरा म्हणजे आपल्या शरीराच्या भोवती जे काही 7 वलय असतात, आवरण असतात 7, त्याला. ओके, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड ऑरा. 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 कंटिन्यू मनातल्या मनात म्हणायचं आहे, डोळे बंद. जवळ घ्या सुरेखाताई हात, आपल्या हृदय चक्राच्या जवळ, छातीच्या समोर हात घ्या. लांब आहेत ते हात, खूप जवळ घ्या जरा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड ऑरा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड ऑरा. हात जवळ घ्या कांचनताई. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड ऑरा. आपलं शरीर आणि आपले हे दोन्ही हात याच्यामध्ये एनर्जीचा प्रवाह अनुभव करायचा आहे. आता दोन्ही हात समोर असे चोळायचे एकमेकांवर. असे हात चोळा. आता हे हात पुन्हा असे गोलाकार समोरासमोर ठेवायचे आणि जवळ दूर, अगदी हळूवार, जवळ दूर, अगदी हळूवार, जवळ दूर, या पद्धतीने करायचे. पुढे मागे, पुढे मागे. डोळे बघून घ्या वाटल्यास, या पद्धतीने. हे मागच्या दिशेला, हे पुढच्या दिशेला, जवळ लांब, जवळ लांब, या पद्धतीने करायचे. आणि हे हात आता असंच राहू द्यायचे. याला म्हणतात एनर्जी बॉल.
हा आपण एक बॉल तयार केला एनर्जीचा, दोन्ही हातांच्या मध्ये आपण बॉल पकडलाय. समजा आपण मोठा फुटबॉल हातात धरला, फुगा हातात धरला, तर असा धरू की नाही, मग तो मध्ये जो फुगा असतो तो आपण एनर्जी इथे क्रिएट केलेली आहे, निर्माण केलेली आहे. आता ह्या एनर्जी बॉलला आपल्याला काहीतरी सांगायचंय. डोळे बंदच ठेवायचे आहेत आणि लक्षात घ्या, तुमच्या शरीरावर कुठेही काही दुखणं असेल, काही आजार असेल, मनावर काहीही दडपण असेल, ताण असेल, तणाव असेल, भावना असतील, दुःख असेल, काहीही असेल, तर ते आज आपल्याला तुम्ही स्वतः रेकी ऊर्जेच्या कृपेने कायम स्वरूपी ते नष्ट करायचं आहे. कायम स्वरूपी आपल्याला ते दुखणं, ते दुःख, ते आजार, त्या भावना ज्या नकारात्मक आहे त्या कायम स्वरूपी नष्ट करायच्या आहेत. मग ह्या एनर्जी बॉलला आपण म्हणणार आहोत, हे दिव्य रेखी शक्ती, हा एनर्जी बॉल मी ग्रहण केल्यामुळे मला माझ्या आयुष्यात प्रत्येक क्षण संपूर्ण सुख, संपूर्ण समाधान, संपूर्ण शांतता, संपूर्ण आरोग्य, संपूर्ण आनंद, ऐश्वर्य संपन्न, वैभव संपन्न दीर्घायुष्य प्राप्त होत आहे. हा एनर्जी बॉल मी ग्रहण केल्यामुळे मला संपूर्ण स्वास्थ्य लाभ प्राप्त झालेला आहे. हा एनर्जी बॉल मी ग्रहण केल्यामुळे मला माझ्या आयुष्यात प्रत्येक क्षण कायमस्वरूपी संपूर्ण स्वास्थ्य लाभ प्राप्त होत आहे. हा एनर्जी बॉल मी ग्रहण केल्यामुळे मला माझ्या संपूर्ण आयुष्यात प्रत्येक क्षण कायमस्वरूपी संपूर्ण स्वास्थ्य लाभ प्राप्त होत आहे. हा एनर्जी बॉल मी ग्रहण केल्यामुळे मला मनशांती लाभत आहे. हा एनर्जी बॉल मी ग्रहण केल्यामुळे मला मनशांती लाभत आहे. हा एनर्जी बॉल ग्रहण केल्यामुळे मला माझ्या आयुष्यात प्रत्येक क्षण संपूर्ण सुख, संपूर्ण समाधान, संपूर्ण शांतता, संपूर्ण आनंद, संपूर्ण आरोग्य, ऐश्वर्य संपन्न, वैभव संपन्न दीर्घायुष्य लाभत आहे. हा एनर्जी बॉल मी ग्रहण केल्यामुळे माझं वजन मेंटेन आहे. हा एनर्जी बॉल मी ग्रहण केल्यामुळे माझं केस गळती पूर्णपणे थांबलेली आहे. हा एनर्जी बॉल मी ग्रहण केल्यामुळे मी जे पण काम करते ते अधिकाधिक प्रामाणिकपणे करते, संपूर्ण प्रामाणिकपणे करते. हा एनर्जी बॉल मी ग्रहण केल्यामुळे मी जे पण काम सुरू करते त्या प्रत्येक कामात मला अतिशय सहजतेने भरघोस असं यश प्राप्त होत आहे. हा एनर्जी बॉल ग्रहण केल्यामुळे मला संपूर्ण स्वास्थ्य लाभ प्राप्त झालेला आहे. हा एनर्जी बॉल मी ग्रहण केल्यामुळे माझ्या ऊर्जा ह्या सकारात्मक झालेल्या आहेत. सर्वोच्च सकारात्मक ऊर्जा मला या एनर्जी बॉलच्या माध्यमातून मिळत आहे असं म्हणायचं आहे. आणि यानंतर आपल्याला काय करायचं, हा एनर्जी बॉल आपल्या डोक्यावर हे असे हात ठेवू शकतात तुम्ही आणि तो आपण ग्रहण करणार आहोत. नाहीतर अजून काय करता येईल, ज्यांचं कुठेतरी काहीतरी दुखतंय, पाय असतील, गुडघे, कमर, मान, पाठ, पोट, हात, कोपर, काहीही जिथे दुखत असेल त्या ठिकाणी ते असे हात ठेवून द्यायचे आहे त्या जागेवर. ओके, आता हा एनर्जी बॉल मी माझ्या सहस्रार चक्रावर ठेवते, म्हणजे मला संपूर्ण शरीरात सगळीकडे त्या ऊर्जा मिळते. तुम्हाला जर कुठे आता काही दुखत असेल तिथे घेऊन जायचे हात, डोळे बंद, आणि हा एनर्जी बॉल मी घेतल्यामुळे मला संपूर्ण स्वास्थ्य लाभ प्राप्त होत आहे. हा एनर्जी बॉल मी घेतल्यामुळे मला संपूर्ण स्वास्थ्य लाभ कायमस्वरूपी प्राप्त होत आहे. हा एनर्जी बॉल घेतल्यामुळे मला मनशांती प्राप्त होत आहे. हा एनर्जी बॉल मी घेतल्यामुळे मला कायमस्वरूपी सुख, समाधान, संपूर्ण आरोग्य प्राप्त होत आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. आणि काही वेळ त्या ऊर्जेचा फील घ्यायचा आहे, अनुभव. जिथे तिथे दुखतंय, कमर, पाठ, गुडघे, हात, पोट, छाती, कोपर, कोपऱ्या, जिथे दुखतंय तिथे तो हात घेऊन जा आणि तिथे ठेवा.
भराभरा फिरवू नका, त्या ठिकाणी थोडस ते ऊर्जा पोहोचवा. तुमच्या हातात आता ऊर्जा आलेल्या आहेत. 10% पर्यंत उपचार तुमच्यावर होऊ शकतो, स्वतः तुम्ही करू शकता. ओके, डोळे बंद, त्या ऊर्जाचा फील घ्यायचा आहे, अनुभव घ्यायचा आहे. संपूर्ण फील घ्यायचा आहे, संपूर्ण शांतता, आणि अतिशय सावकाशपणे स्वतःचा वेळ घेत तुम्ही डोळे उघडू शकता. डोळे उघडायला एकदम घाई करायची नाही, अतिशय हळुवारपणे डोळे उघडायचे आहेत. हात सोडा, डोळ्याबंद, चेहऱ्यावर थोडस प्रेशर द्या. त्या हाताच्या ओंजळीत अतिशय हळुवारपणे डोळे उघडा. डोळे उघडताना तुम्ही तिथे प्रकाश बघू शकता. ओके, येस, व्हेरी गुड. आता तुम्ही पाणी घेतलंय जवळ, बरोबर? एक घोटभरच पाणी प्यायचं आहे, थोडंसच पाणी प्या. पाणी घ्यायचं आहे जवळ, घोटभरच पाणी प्यायचं आहे. आता काय करायचंय, तू ये आणि माझी मदत कर. मी स्वतःची आभारी आहे, मी दिव्य ब्रह्मांडीय रेकी शक्तीची आभारी आहे, मी माता पिता आणि समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. ठीक आहे, आता आपल्याला हा ग्लास हातात घेतला आणि उजवा हात त्यावर ठेवला. ओके, आता म्हणायचंय चार्ज, हील अँड प्रोटेक्ट. हे रेकी शक्ती, हे पाणी तू माझ्यासाठी तुझ्या ऊर्जांनी चार्ज कर. हे रेकी शक्ती, तू हे पाणी माझ्यासाठी तुझ्या ऊर्जांनी चार्ज कर, चार्ज कर, चार्ज कर. आता हे पाणी माझ्यासाठी सर्वोच्च सकारात्मक ऊर्जेचा स्रोत आहे. हे पाणी माझ्यासाठी सर्वोच्च सकारात्मक ऊर्जांचा स्रोत आहे. हे पाणी माझ्यासाठी हायेस्ट पॉझिटिव्ह एनर्जीचा सोर्स आहे. हे पाणी माझ्यासाठी हायेस्ट पॉझिटिव्ह एनर्जीचा सोर्स आहे. तुमचा हात आणि ते पाणी याच्यामध्ये कंपन जाणवतील, व्हायब्रेशन जाणवतील, त्याचा फील घ्यायचा आहे. हे पाणी मी पिल्यामुळे मी संपूर्ण सकारात्मक आहे. हे पाणी पिल्यामुळे मला शांत वाटत आहे, आनंदी वाटत आहे. हे पाणी पिल्यामुळे मला माझ्या आयुष्यात प्रत्येक क्षण कायमस्वरूपी संपूर्ण सुख, संपूर्ण समाधान, संपूर्ण शांतता, संपूर्ण आरोग्य, संपूर्ण आनंद, ऐश्वर्य संपन्न, वैभव संपन्न दीर्घायुष्य प्राप्त होत आहे. हे पाणी पिल्यामुळे मला संपूर्ण स्वास्थ्य लाभ प्राप्त झालेला आहे. संपूर्ण स्वास्थ्य लाभ या शब्दामध्ये सगळंच येतं. मग तुमचं कुठलं का दुखणं असेल, शारीरिक असेल, मानसिक असेल, भावनिक असेल, आर्थिक ताणतणाव असतील, काहीही असेल, संपूर्ण स्वास्थ्य लाभ मध्ये तुमचे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे आजार, रोग, व्याधी, दुखणं, दुःख हे सगळं येतं. कंटिन्यू त्या पाण्याला तेच बोलत राहायचं आहे. हे पाणी माझ्यासाठी सर्वोच्च सकारात्मक शक्तींनी परिपूर्ण आहे. हे पाणी मी पिल्यामुळे मला संपूर्ण स्वास्थ्य लाभ प्राप्त होत आहे. हे पाणी मी पिल्यामुळे मी सुरू केलेल्या माझ्या प्रत्येक कामात मला अतिशय सहजतेने भरघोस असं यश मिळत आहे. या पाण्याला तीर्थाची चव प्राप्त झालेली आहे. या पाण्याला तीर्थाची चव प्राप्त झालेली आहे. या पाण्याला तीर्थाची चव प्राप्त झालेली आहे. या पाण्याला तीर्थाचे गुणधर्म प्राप्त झालेले आहेत. या पाण्याला तीर्थाचे गुणधर्म प्राप्त झालेले आहेत. या पाण्याला तीर्थाचे गुणधर्म प्राप्त झालेले आहेत. हे पाणी माझ्यासाठी औषध आहे.
हे पाणी माझ्यासाठी औषधा समान आहे. हे पाणी माझ्यासाठी अमृता समान आहे. हे पाणी माझ्यासाठी अमृत आहे. हे पाणी माझ्यासाठी अमृत आहे. ह्या पाण्यामुळे मला सर्वोच्च सकारात्मक शक्ती प्राप्त होत आहे. या पाण्यामुळे मला संपूर्ण स्वास्थ्य लाभ प्राप्त होत आहे. हे ईश्वर ऐसाही हो. हे ईश्वर ऐसाही हो. हे ईश्वर ऐसाही हो. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत असं म्हणून अतिशय एक छोटासा घोटभर पाणी प्यायचं. एकदम गटागटा ढसा ग्लास वर करून पाणी पिऊ नका. ग्लास तोंडाला लावून सावकाश छोटा छोटा घोट पाणी प्यायचं आहे. खूप पाणी पिलं की ते युरिन मधून रक्तामधून लगेच निघून जातं. आपलं शरीर हे 70% पाण्याने त्याच्यात पाणी आहे. ते आपल्याला ऊर्जा देतं. तर हे पाणी आपण ऊर्जेसाठी घेत आहोत. ओके. चला सांगा कुणाला काय वाटलं, पाण्याची चव कशी वाटली. मगाशी पाणी पिलं होतं त्याच्यापेक्षा थोडं वेगळं आणि गोडसर वाटतं पाणी. मॅजिक झालं. येस, दीपाली ताई. पहिल्यापेक्षा आता पाण्याची चव वेगळी झाली. आणि मला पहिल्या स्टार्टिंगला ज्यावेळेस स्टार्ट केलं ना आपण, त्यावेळेस पूर्ण माझी लेफ्ट साईड आहे ती क्लॉकवाईज फिरत होती. आणि नंतर लास्टच्या वेळेस पूर्ण असा प्रकाश दिसत होता. अजून कोणाला काय जाणवलं. येस, कांचनताई बोला. मॅम, पाण्याच्या टेस्ट मध्ये बदल झाल्यासारखं वाटते. पाणी पिलेलं आणि आत्ताचं पाणी पिलेलं एकदम शांत वाटलं. मग आता रोज असंच पाणी चार्ज करून प्यायचं स्वतःसाठी. आणि घरी डायरेक्ट माठाला चार्ज करायचं, फिल्टरला चार्ज करायचं. बघा तुमच्या ज्या तक्रारी होत्या तुमच्या घरातल्या व्यक्तींबद्दल, तर ते आपोआप असे वागतील की तुम्हाला जे पहिल्या दिवसापासून सांगते ना मी की मॅजिक होईल, मॅजिक. सो इथून पुढे मॅजिकचा अनुभव घ्या. येस, अजून कुणाला काय जाणवलं. सगळे व्हिडिओज बंद आहेत. पुढच्या वेळेला आहे ना ज्यांचे व्हिडिओ बंद त्यांना मी क्लास मधून डायरेक्ट काढून टाकणार आहे. येस, द्वारका मावशी बोला. मला पण पाण्याची चव खूप छान वाटली. आणि मला अजून काय सांगायचं होतं. हा, आपण जेव्हा तुम्ही आपलं 7 चक्र हिलिंग करताना तेव्हा त्यावेळेस मला असं अंगाला काटे येतात, मी केस उभे राहतात ना, तसं जाणवलं. एनर्जी जाणव. एनर्जी खूप छान वाटते. मी जेव्हापासून क्लास जॉईन केला तेव्हापासून खरंच माझं स्वतःसाठी खूप फील चांगलं होतंय मला. आणि घरात पण तुम्ही सांगण्याप्रमाणे मी पहिला क्लास केला तेव्हापासून पाण्याला हेलिंग वगैरे तसं करते, चार्ज करते, अन्नाला पण चार्ज करते आणि तसं सगळ्यांना जेवण खाऊ घालते आता. छान. श्वेता ताई. हॅपी मॉर्निंग. काही असं एकदम ना मुंगी असं आल्यासारखं, एकदम अंगाला असं जड झाल्यासारखं वाटलं. असं वाटलं काहीतरी मॅग्नेट असं आपण जसं हात असं राऊंड करतो तसं मॅग्नेट असं ओढल्यासारखं होत होतं एकदम. बरोबर, छान. आता पण माझ्या हाताला असे मुंगे एकदम असं हे झाले, हात एकदम थंडे पडले. छान. एनर्जी जाणवली तुम्हाला पण. हो. येस. भाग्यश्री. ज्यांचं बोलून झाले त्यांनी हँड डाऊन करून घ्या, हँड खाली करून घ्या तो. ओके.
कुणाचं हँड रेज हॅपी मॉर्निंग. रुपाली बोलते. हा, हॅपी मॉर्निंग. येस. जेव्हा आपण हात जवळ जवळ घेत होतो आणि लांब करत होतो तेव्हा हात एकदम जवळ येताना एकदम पटकन असे जवळ यायचे, म्हणजे अट्रॅक्ट व्हायचे तुमच्याकडे. आणि सहस्रावर जेव्हा आपण हात घेतले तेव्हा पण तिथे एनर्जी जाणवली मला. आणि पाण्यावर हात फिरवताना एवढी नाही जाणवली, पण बाकी ठिकाणी आहे जाणवली. थँक्यू मॅम. छान. चला आता येस, कोण बोलतोय? हा, आपण जेव्हा पहिल्यांदा पाणी पिलं त्यावेळेला जडपणा होता, पण जेव्हा पाणी चार केल्यानंतर त्या पाण्याचं जे वजन आहे ते एकदम हलकं, इझी. थँक्यू व्हेरी मच. आणि सकाळचा अनुभव पण छान होता. सकाळी मेडिटेशन केलं तेव्हा एक असं कोणीतरी आपल्याला ढकलतंय हा अनुभव मला फील. छान, व्हेरी गुड, मस्त. थँक्यू व्हेरी मच. ओके, चला पुढे जाऊया. हॅलो मॅडम. येस, बोला. हा, मी पोद्दार बोलते. हा, बोला. कशा आहात तुम्ही? मस्त, एकदम जबरदस्त. मॅडम, हा, मी आता एक फील घेतला, म्हणजे आता जस्ट ते तुम्ही पाणी चार्ज करत होतात ना, तर मला असं जाणवलं की पूर्ण म्हणजे माझ्या म्हणजे औरामध्ये पूर्ण रेड कलर दिसला मला मॅडम. छान. म्हणजे माझ्या भोवती पूर्ण मला रेड कलर दिसला, म्हणजे आणि एक 2 सेकंदासाठी दिसला आणि परत आपोआपच म्हणजे हे झालं. त्याचं कारण असं आहे, लाल रंग हा मूलाधार चक्राचा रंग आहे, बरोबर? आणि मूलाधार चक्राची गरज काय आहे की तू आनंद घे, भौतिक सुखाचा आनंद घे. आणि आधीच्या तुम्ही आणि आताच्या तुम्ही याच्यात तुम्हाला माहिती किती फरक आहे की आधी तुम्ही प्रत्येक गोष्टीकडे कंप्लेंट म्हणून बघत होतात आणि आता तुम्ही प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीतून क्षणाक्षणातून आनंद घेत आहात. तर तुम्ही मूलाधार चक्राची गरज भागवत आहात. मूलाधार चक्र तुम्ही हील करत आहात. त्याच्यामुळे ते चक्राचा सुंदर असा कलर लाल रंग तुम्हाला दिसायला लागलाय. हो मॅडम. येस, थँक्यू मॅडम. थँक्यू. ऑलवेज ब्लेसिंग. येस, बोला. माधवी ताई, बोला. मी जेव्हा ऊर्जा घेत असताना डोळ्यासमोर हात ठेवायला लावला तेव्हा मला एकदम डार्क ब्ल्यू आणि जांभळा कलर दिसला. मग ते कोणत्या चक्राचं? सहस्रार चक्र आणि आज्ञा चक्र, जे डिव्हाइन ऊर्जा, डिव्हाइन नॉलेजचं स्थान आहे. नवीन नवीन नॉलेज घेणं, विचार चांगले ठेवणं, सकारात्मक विचार असणं, तर ते हील होत आहे. येस, छान. थँक्यू. चला, एकंदरीत सगळ्यांना ऊर्जा जाणवली आहे रेकीची. ओके, तर आपण थोडंसं आता हे समजून घेऊ की रेकीची ऊर्जा कुठे आणि कशी वापरली जाते. ओके, तर बघा, आपल्यापैकी बऱ्याच जणींनी खूप एक्सपेरिमेंट केले. मी डे 1 पासून हेच सांगत असते की रेकी शक्ती जी आहे, रेकीचा जो कोर्स आहे तो कोर्स नसून ती एक आर्ट आहे, म्हणजे कला आहे. आणि ती आपल्या प्रत्येक श्वासासोबत आपल्याला वापरायची आहे. म्हणजे जी पण काही घटना आहे, परिस्थिती आहे, व्यक्ती आहे समोर, तर त्याकडे आपल्याला पॉझिटिव्हली बघायचंय, म्हणजे सकारात्मकतेने बघायचंय. याच्या आधी आपण काय करत होतो, प्रत्येक ठिकाणी कंप्लेंट म्हणून बघत होतो किंवा निगेटिव्ह म्हणून बघत होतो. तर आता इथून पुढे आपण काय करणार की पॉझिटिव्हली. फॉर एक्झाम्पल, आता मुलांचा जर प्रश्न असेल की मुलं अभ्यास करत नाहीत, तर आपण त्यांच्याकडे पाहून तेच म्हणतो, मुलं अभ्यास करत नाही, ऐकत नाही, ऐकत नाही, ऐकत नाही, अभ्यास करत नाही. आणि मग डे 2 ला तुम्हाला सांगितलं असतं की 2 प्रकारचे माइंड असतात, म्हणजे मन असतात. तर कॉन्शियसली म्हणजे जागेपणी तो काय ऐकतोय, मी अभ्यास करत नाही, मी अभ्यास करत नाही, मी अभ्यास करत नाही, असंच सगळेजण बोलताय. मग त्याचे पॅटर्न्स कुठे तयार झाले, त्याच्या सबकॉन्शियस माइंडला. आणि सबकॉन्शियस माइंडने काय केलं, त्याला
तू अभ्यास करत नाही, तू अभ्यास करत नाही, तू अभ्यास करत नाही. बरोबर? म्हणजे प्रत्येक गोष्टीत आपल्याला आहे ना सकारात्मक वाक्य बोलायचंय. जे आपण निगेटिव्ह बोलत होतो, नकारात्मक बोलत होतो, ते सकारात्मक बोलायचंय. तर याची शक्ती आपल्याला इथनं येते. रेकी शक्ती काय करते, जी आपण सकाळी दीक्षा घेतली, तर ती दीक्षा काय करते, ह्या जन्मातला भूतकाळ, मागच्या कैक जन्मातले जे बॅड कर्माज आहेत, या जन्मातले आहेत, जाणतेपणे अजाणतेपणे असेल तर ते धुवून टाकतो. आपल्या चक्र इथे ओपन केले जातात सकाळी. म्हणजे तुम्ही तिथे आहात, मी इथे आहे, पण तुमचे चक्र ओपन केले जातात तुमच्या मणक्यांमधून आणि तिथे एनर्जी टाकली जाते. अशी एनर्जी जे मागचं सगळं वॉश आउट करते, धुवून काढते. त्यामुळे रेकी शक्तीला एकदा का तुम्ही कनेक्ट झालात, ओके, रेकी शक्ती ही चराचरात आहे, तर तिला आपण कनेक्ट केलंय, कॅच केलंय. मला सांगा, तुम्हाला रेडिओ सगळ्यांना माहितीये, रेडिओचं बटन सुरू केलं आणि तुमच्या आवडीचं गाणं लागलं, असं होतं का? नाही होत. ते बटन असं फिरवावं लागतं, ती फ्रिक्वेन्सी मॅच करावी लागते. बरोबर? ज्या वेळेला ती फ्रिक्वेन्सी बटन फिरवून तुम्ही मॅच करता, जे चॅनल सुरू आहे तिथे, त्यावेळेला ते गाणं किंवा एखादा कार्यक्रम तुम्हाला ऐकायला येतो. त्याच पद्धतीने ज्या वेळेला तुम्ही मोबाईलवर काहीतरी नंबर डायल करतात आणि कानाला लावतात, तुम्हाला रिंग ऐकू येते, पण ते लगेच घडणारी घटना नाही. त्याच्या पूर्वी काय होतं, आणि हे खूप फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये होतं, अगदी नगण्य त्याच्यामध्ये होतं, की तुम्ही नंबर डायल केल्यानंतर तुमच्या एरियामध्ये जे मोबाईलचं टॉवर आहे तिथे ते कनेक्ट होतं. त्याच्यानंतर ज्या व्यक्तीला तुम्ही फोन लावला आहे त्याच्या एरियामध्ये जो टॉवर आहे तिथे ते कनेक्ट होतं आणि दोन्ही टॉवर एकत्र झाल्यावर तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला रिंग वाजल्याची म्हणजे ऐकू येते. तसंच ही एनर्जी आहे. मी तुम्हाला विचारलं होतं की तुम्ही सगळे सण समारंभ करतात, सगळ्या परंपरा पाळतात, सगळे उपवास तापास करतात, नवस करतात, बरोबर? सगळं आपण करतो, पण आपल्याला पाहिजे तसं सुख, समाधान आणि ऐश्वर आहे का? धनसमृद्धी आहे का? शांतता आहे का? सगळ्या इच्छा अपेक्षा आपल्या पूर्ण झाल्या असं आहे का? तर नाही. का नाहीये ते? कारण ज्या ऊर्जेला आपण कनेक्ट व्हायला पाहिजे तिथे नाही होत. आपण या सुख सगळं बाहेर शोधत आहोत. मी हे केलं की मला सुख मिळेल का, मी ते केलं की मला सुख मिळेल का. पण खरं सुख कशात आहे, तर बाहेर एक फ्रिक्वेन्सी आहे, एक एनर्जी आहे, ब्रह्मांड आहे. ते एक नसून सहस्रावर आहेत. बाळकृष्ण माहिती तुम्हाला, त्याने माती खाल्ली होती, त्याची आई आली, त्याला आ करायला सांगितलं. आ केल्यानंतर तिला ब्रह्मांड दिसलं होतं त्या कृष्णाच्या तोंडामध्ये, है ना. तर ते जे मोठंच्या मोठं ब्रह्मांड आहे तसे अनेक ब्रह्मांड आपल्या आत आहेत, आपल्या ऑरामध्ये आहे, आपल्या आत्मामध्ये आहे. मग आपल्या आत जे ब्रह्मांड आहे ते आणि बाहेरचं ब्रह्मांड ते असे दोघं कनेक्ट होतात ह्या रेकी ऊर्जेच्या माध्यमातून. मग हे कनेक्ट झाल्यामुळे आपल्याला काय होतं, सुख, समाधान, शांती, सुखी आणि समृद्धी जर जीवन जगायचं असेल, आयुष्य जगायचं असेल तर त्याची गुरुकिल्ली काय आहे, खरी श्रीमंती काय आहे, सुखी आयुष्य काय आहे, की प्रत्येक क्षण आपल्याला सुख पाहिजे, समाधान पाहिजे, शांतता पाहिजे, आनंद पाहिजे आणि चांगलं आरोग्य पाहिजे. बरोबर? जीवनात आनंद पाहिजे, आयुष्यात शरीरामध्ये आरोग्य पाहिजे, मनामध्ये समाधान आणि शांतता पाहिजे. एवढंच पाहिजे ना, दुसरं काय आहे? एवढं मिळालं की सगळं मिळतं. बरोबर आहे? मग हे कशामुळे होतं, तर जी ऊर्जा आहे, फ्रिक्वेन्सीची एक लहर आहे सगळीकडे ब्रह्मांडात, त्या लहरीला आपण रेकीच्या दिशेने कनेक्ट होतो. ओके. तर आपल्या आत जे ब्रह्मांड आहे ते बाहेर एक आहे, दोघांचं कनेक्शन झाल्यामुळे आपल्याला शांत शांत वाटतं. आज 3ऱ्या लेवलमध्ये हे खूप झालं, त्यांना इतके एक्सपिरियन्स येत आहेत खूप. आजचे सगळे व्हिडिओ मध्येच आहेत, लिहिलेले नाहीये, कारण एवढं भरभरून बोलले आहेत सगळ्या जणी की इतकं शांत वाटतंय. का वाटतं, की आपण स्वतःशी कनेक्ट होतो आणि ज्या वेळेला आपण स्वतःशी कनेक्ट होतो, आपल्या ऊर्जा वाढवतो, आपल्या स्वतःच्या ऊर्जा वाढवतो,
त्यावेळेला जे तुम्हाला स्क्रीनवर समस्या दिसत आहेत त्या आपोआप गळून पडतात. आपोआप. तुम्हाला काही करावं लागत नाही. तुम्हाला काय करावं लागतं? अन्न चार्ज करा, जेवण करा. हे पाणी चार्ज करा, जेवण करा. आता अन्न आणि पाणी चार्ज कसं करायचं ते कळालं तुम्हाला, की तुमच्या इथे काय आलेली आहे? रेकीची ऊर्जा आलेली आहे. हा हात तुमच्या अन्न किंवा पाण्याकडे असं करायचा आणि म्हणायचं, हे अन्न किंवा हे पाणी जी पण व्यक्ती जेवणार आहे किंवा हे पाणी जी पण व्यक्ती पिणार आहे त्या प्रत्येक व्यक्तीला तिच्या आयुष्यात संपूर्ण सुख, समाधान, शांतता मिळत आहे प्रत्येक क्षण. एवढं म्हटलं तरी तुमचे कितीतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत. ओके. असे कितीतरी लोक आहेत आपल्याकडे, आपल्या मैत्रिणी आहेत जे तुमच्यापेक्षा काही दिवस आधी जॉईन झाल्या, तर त्यांनी मनात एक रक्कम आणली. गृहिणी, ओके, जॉब करणाऱ्या नाही, त्यांची तर गोष्टच वेगळी आहे. ज्या गृहिणी होत्या त्यांनी मनात एक रक्कम आणली आणि ती रक्कम त्यांना 4थ्या ते 5व्या दिवशी मिळाली. त्यांचे अडकलेले पैसे होते जिथे जिथे, की खूप वर्षांपासून उधार दिलेले होते, उसनवार दिलेले होते, त्या व्यक्तीला अडचण असताना, संबंध चांगले होते म्हणून ठीक आहे बाबा घे, पण नंतर त्या व्यक्तीने परत द्यायचं नावच घेतलं नाही. बरं, थोडी तितकी अमाऊंट नसते, लाखांमध्ये असते. मग कुठेतरी आपल्यालाही असं वाटतं ना की आपण मदत केली, आपले पैसे परत येत नाही. मग तिथे भांडायला जाऊन, वाद घालून एक तर रिलेशन खराब होतं, बरोबर आहे, आणि पैसे तर मिळतच नाही. आणि आपले शब्द काय आहेत? तुम्हाला एनर्जी दाखवली मी. नकारात्मक शब्दांची एनर्जी काय असते, सकारात्मक शब्दांची एनर्जी काय असते. मग रेखी ऊर्जेने तुम्ही फक्त असे बसले डोळे बंद करून आणि म्हणतात त्या व्यक्तीचं नाव घेऊन की त्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यात प्रत्येक क्षण संपूर्ण सुख, संपूर्ण समाधान, संपूर्ण शांतता, संपूर्ण आनंद आणि संपूर्ण आरोग्य मिळालेलं आहे. आणि त्याने स्वतःहून माझे पैसे आनंदाने मला परत स्वतःहून आणून दिलेले आहेत, असं तुम्ही फक्त तुमच्या घरात बसून बोलणार आणि तुमचं काम होणार. तुमच्यापैकी स्वतः तुम्ही असाल किंवा तुमचे मुलं मुली असतील, कोणी असेल, खूप प्रयत्न करून नोकरी नाही मिळत, ते इंटरव्ह्यूला जात आहेत, त्यांना ऊर्जा द्या. तिथे जी व्यक्ती आहे इंटरव्ह्यू घेणारी, तिला ऊर्जा पाठवा की माझ्या मुलाचं सिलेक्शन केलेलं आहे तू, जो इंटरव्ह्यू घेणारा व्यक्ती आहे, तर तिथे त्यांचं सिलेक्शन होऊन जातं. बरं, तुमच्या मुलांना कुठल्या कॉलेजला ऍडमिशन हवी आहे, कुठल्या कंपनीमध्ये कुठल्या पगारावर नोकरी हवी आहे, किती पॅकेज हवं आहे, कुठला लाईफ पार्टनर हवा आहे, वैवाहिक जोडीदार, त्याच्यानंतर कुठलं तुमचं प्रॉपर्टीचं कोर्ट कचेरीचं काम अडकलेलं आहे, कुठलंही काम तुम्ही याच्या माध्यमातून करू शकता. ओके. तर पण सगळंच फर्स्ट लेवलला होईल का? तर फर्स्ट लेवलची ऊर्जा ही फक्त आणि फक्त 10% आहे. नॅचरल जी ऊर्जा आहे आपल्यात रेकी शक्तीची, ती 10% इथे ऍक्टिव्हेट केलेली आहे. दुसऱ्या लेवलमध्ये तुम्हाला सिम्बॉल्स मिळतात. आता सिम्बॉल्स काय असतात? तर आपल्याला माहिती आहे की स्वस्तिक हा एक सिम्बॉल आहे. ओम म्हणजे चिन्ह आहे. ओम हे एक चिन्ह आहे, बरोबर. श्री, गोपद्म हे चिन्ह आहे. अशा पद्धतीने रेकीमध्ये डॉक्टर मिकाव उसुई यांना जो साक्षात्कार झाला तिथे त्यांना काही चिन्ह मिळाली आणि ती जी चिन्ह आहेत ती तुमच्याकडे आज प्रवाहित केली गेलेली आहे. ती चिन्ह तुम्ही वापरायला लागतात सेकंड लेवल पासून. आणि मग तुम्हाला आता जे पोस्टर दिसतंय तिथं ग्रीन कलरचं जे चिन्ह आहे असं गोल 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 गोल, त्याला चोकुरे म्हणतात. ते तुम्हाला दुसऱ्या लेवलला मिळतं. ते जे चोकुरे आहे, आता समोर एखादी व्यक्ती वाद घालते, बरोबर, आणि त्या व्यक्तीकडे तुम्ही फक्त पाहिला आणि चोकुरे 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 मनातल्या मनात म्हटलं की ती व्यक्ती शांत होऊन जाते. रस्त्याने आपण जातोय मॉर्निंग वॉक, इव्हिनिंग वॉक करायला, चालायला, फिरायला, म्हणजे हे प्रयोग केलेले आहेत आपल्या आधीच्या बॅचच्या मैत्रिणींनी. तर फक्त त्यांच्या त्या भुंकणारे कुत्रे असतात रस्त्याने चालताना, त्यांच्यावर जरी चोकुरे टाकला तरी ते शांत होतात. कुणाच्या घरात जर कॉक्रोच आहेत खूप, त्यांना तुम्ही म्हणू शकतात, चोकुरे त्यांना टाकू शकतात, तर ते कायमस्वरूपी तुमच्या घरातून निघून जातात. उगाच त्यांना ते उंदरांचं औषध टाक आणि कॉक्रोचचं औषध टाक हे करावं लागत नाही. आपल्या ज्योतिताई आहेत बॅचला असतात, त्यात आहे की नाही माहित नाही,
त्यांच्याकडे खूप ते कबूतर असतात ना, तिथे तो खूप होते तो त्यांनी लिहून मला पाठवलं होतं, मी शेअर पण केलं होतं, तुमच्यापैकी कोणी वाचलं पण असेल. तर कितीतरी वर्षांपासून त्या वस्तीत तिथं जे राहतात तिथे ते कबूतर होते आणि ते आपल्या आरोग्यासाठी धोकादायक आहेत. मग त्यांना उडवून ते जात नाही, आपण उगाच त्यांना बरं वाईट बोलतो है ना. ते पण एक आत्मा आहे, फक्त ते पक्ष्याच्या रूपात आहे, आपण माणसाच्या रूपात आहे. तर त्यांना सुद्धा सगळं लागू आहे, आपल्याला सुद्धा सगळं लागू आहे. मग त्यांना बरं वाईट बोलायचं आणि आपले कर्म अजून खराब करून घ्यायचे. त्याच्यापेक्षा त्यांना रेकीची ऊर्जा दिली, ते कायमस्वरूपी त्यांच्या एरियातून निघून गेलेले आहेत. बीपी वाढलेला आहे, फक्त सिम्बॉल टाकला, आश्चर्यकारकरित्या बीपी नॉर्मल झालेला आहे, की ते डॉक्टर आणि नर्स सुद्धा म्हणाले, अरे व्हॉट इज दिस, हे कसं काय झालं, एवढ्या लवकर कसं काय हे नॉर्मलला आले. होणारे ऑपरेशन टळलेले आहेत, की डॉक्टरने सांगितलंय पुढच्या महिन्यात ऑपरेशन करावं लागेल, 6 महिन्यांनी वर्षभराने करावं लागेल. तर ऑपरेशन टळलेलं आहे. म्हणजे बघा, जर ऑपरेशन करायचं असलं तर शरीराला किती वेदना सहन कराव्या लागतात है ना. त्याच्यानंतर किती तो गोळ्या औषधीचा खर्च असतो, ऑपरेशनचा खर्च असतो, आणि त्याच्यानंतर जे ओरिजिनल बॉडी पार्ट गेला तो गेला, बरोबर आहे. एवढा सगळा खर्च तुमचा वाचतो. खूप म्हणजे असंख्य असे उपयोग आहेत. म्हणजे तुमच्या आयुष्यात काय प्रॉब्लेम आहे आणि तुम्ही कुठे कशी रेकी वापरताय हे तुमचं स्किल आहे किंवा तो तुमचा अनुभव आहे. तुम्हाला काय गरज आहे, कुठे गरज आहे. आता एका बिल्डिंग मध्ये त्या ताईंच्या घरासमोर फ्लॅटमध्ये सारखं सकाळ झाली की खूप भांडणाचा आवाज असायचा. तर त्यांनी त्या दिशेला फक्त रेकीची ऊर्जा पाठवली, 8 दिवस रोज हा प्रयोग केला. एक 10-12 दिवसांनी त्यांच्या लक्षात आलं, अरे काहीतरी मिसिंग आहे सकाळी उठल्या. त्यांनी विचार केला, त्यांना लक्षात आलं समोरच्या घरातून जी रोज भांडणाचा आवाज सुरू झालेला होता असायचा सकाळी सकाळी, तर तो आता येतच नाहीये. आपल्यापैकी किती ताईंनी वॉशिंग मशीन, बंद पडलेल्या वॉशिंग मशीन सुरू केलेले आहेत रेकीची ऊर्जा देऊन. आता एक ताई इथे समोर आहेत, त्यांनी लिहून पाठवलेला अनुभव आहे त्यांच्या नावासकट, पौर्णिमा ताई. त्यांनी गिझर सुरू केलेला आहे बंद पडलेला. सोनल ताईंनी त्यांचा फिल्टर सुरू केलेला आहे. शुभांगी ताईंनी त्यांचा फ्रीज रिपेअर केलेला आहे. आणि हे सगळे व्हॉट्सअपला लिहून आलेले फीडबॅक आहे. आणि ज्यांना अमेझिंग, खूप प्रचंड असं चमत्कार म्हणजे पॉझिटिव्ह सकारात्मक बदल ज्यांच्या आयुष्यात झाले, त्यांनी मला भरभरून फोनवर ते बोललेले आहेत. असं खूप छान घर घेण्याची इच्छा व्यक्त केली आणि अचानक ते घर झालेलं आहे. तर ह्या गोष्टी होतात. जे तुम्हाला सांगितलं ना, लिहून काढा. व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट. अचूक तुम्हाला काय पाहिजे तेच लिहा, अचूक लिहा, जे पाहिजे तेच लिहा. तर त्यांनी ते लिहून ठेवलं. तर महिनाभरात, आठवडाभरात, 15 दिवसात, 2 महिन्यात, 3 महिन्यात त्यांचे ते स्वप्न आणि इच्छा पूर्ण झालेल्या आहेत. ओके. तर तुम्ही पहिली लेवल जी आहे ती सेल्फ हिलिंग आहे, स्वतःवर उपचार करणं आहे. आपण दुसऱ्याला उपचार कधी देऊ शकतो? ज्या वेळेला आपण परिपूर्ण असू, बरोबर. ज्या वेळेला आपल्याकडे काहीतरी असेल तेव्हाच तर आपण कोणाला तरी उपचार देणार ना. असं होतं का मेडिकल कॉलेजला ऍडमिशन घेतली आणि लगेच दवाखाना टाकला, असं होतं का? तर नाही होत ना. तर तसंच रेकीची पहिली लेवल आहे. इथून तुम्ही तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतात. ना ज्योतिषाकडे जायची गरज, ना वकिलाकडे जायची गरज, ना कुठेच नाही. काही पण प्रकरण झालं की तुम्ही इथे बसा आणि रेखी ऊर्जा पाठवा पॉझिटिव्ह बोलून की हे सगळं सॉर्ट आउट झालेलं आहे. पण एक नियम आहे, एक नियम आहे जो काटेकोरपणे पाळला गेला पाहिजे, की जे प्रकरण आहे, जी पण काही घटना आहे ती सॉर्ट आउट करताना आधी त्या व्यक्तीचे आभार मानायचे आहेत. त्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यात संपूर्ण सुख, समाधान, आनंद, आरोग्य, ऐश्वर्य, शांतता मिळालेली आहे, म्हणून त्याने हे प्रकरण सॉर्ट आउट केलेलं आहे. तुमचं जे पण काही असेल वाद विवाद ते शांततेत मोकळे झालेले आहेत. तर हा एक नियम आहे. रेकी शक्ती तुम्ही कुणाला काला जादू चढवणे, काला जादू उतरवणे असा प्रकार अजिबात नाही. आणि तुमच्या मनात, माईक बंद करा. आणि तुमच्या मनात जर वाईट इंटेन्शन येत असतील तर रेकी कामच करणार नाही.
ते रेकीच्या नियमातच नाहीये. आणि मी तुम्हाला रेकीची ऊर्जा दिलेली, दीक्षा दिलेली, तर मला काय द्यायचंय तुम्हाला ते मला चांगलं माहितीये. ओके, तर जर तुम्ही काही नकारात्मक विचार किंवा प्रयोग करत असाल तर तुमचं नुकसान हे होईल 100%. तर जे पण आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे, समजा एखाद्या ठिकाणी इंटरव्ह्यू मध्ये पास व्हायचंय, तर काय म्हणायचंय, तो जो इंटरव्ह्यू घेणारा आहे त्याला संपूर्ण सुख, समाधान, शांतता मिळालेली आहे आणि तो खुश आहे आणि माझ्याकडून त्याला पॉझिटिव्ह एनर्जी जाते आहे, म्हणून त्याने मला किंवा माझ्या मुलाला, माझ्या नवऱ्याला तिथे सिलेक्ट केलेलं आहे, या पद्धतीने. ओके, तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला समोरच्या व्यक्तीचे आभार मानायचे आहेत. येतंय लक्षात? रोज प्रामाणिक राहायचं आहे, चिंता सोडून द्यायची, काळजी सोडून द्यायची, वाद सोडून द्यायचे. ओके, हे सगळे नियम वापरायचे आहेत. मग आता रेकीची ऊर्जा पहिल्या लेवलची ही 10% आहे. मग तुमच्या आयुष्यातले 10% प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार. दुसऱ्या लेवलची दीक्षा ही 40% अजून वाढते, म्हणजे एकूण ऊर्जा तुमची होते 50%. तिसऱ्या लेवलमध्ये अजून 50% वाढते, म्हणजे एकूण ऊर्जा होते तुमची 100%. मग रेकीच्या 3 लेवल आहेत. जर तुमच्या आयुष्यातली एखादी अडचण जी स्क्रीनवर आहे ती एखादी अडचण मुळासकट कायम स्वरूपी काढून टाकायची आहे, तर तुम्हाला 3 लेवल कराव्या लागतात. आणि जर सो अँड सो थोडाफार जरी फरक पडला माझ्या आयुष्यात तरी मला समाधान आहे, 50% जरी फरक पडला तर सेकंड लेवल पर्यंत केली पाहिजे. ओके, आणि फर्स्ट लेवल मध्ये तुम्हाला थोडंफार आता जाणवलं असेल, कारण रेकीची दीक्षा आपली आजच झाली, ऍक्टिव्हेशन आताच झालं. आणि जे त्याच्या आधी घेतलं तिथे कुठेही रेकीची ऊर्जा नव्हती, पण रेकीची ऊर्जा ग्रहण करण्यासाठी जी पात्रता हवी ती निर्माण केली गेली होती. होपोनोपोनो थेअरी, अफर्मेशन थेअरी यामधून, है ना, वॉटर थेअरी यामधून, कंप्लेंटला कंप्लीट करणं यामधून. ठीक आहे, तर हे आहे रेकीचं. आता सेकंड लेवल मध्ये काय होतं, पहिली लेवल सेल्फ हिलिंग आहे, स्वतःवर उपचार करायची. दुसऱ्या लेवलमध्ये जगाच्या पाठीवर संपूर्ण आपलं जेवढं सृष्टी आहे, जगाच्या पाठीवर तुम्ही कुणालाही उपचार पाठवू शकतात. एक लेडी होती, बाई होती, जिला डॉक्टरांनी 40 दिवसांची मुदत दिलेली होती, कॅन्सरने ती जाणार. तिच्यावर 47 दिवस पर्यंत रेकीची ऊर्जा दिली गेली आणि पूर्णपणे कॅन्सर मुक्त होऊन आता 4.5 ते 5 वर्ष झाले जिवंत आहे, व्यवस्थित. तर अतिशय दुर्धर जे आजार आहेत, बऱ्याचदा असं होतं की सगळे रिपोर्ट नॉर्मल येतात, बरोबर, सगळे रिपोर्ट नॉर्मल येतात आणि डॉक्टर म्हणतात तुम्हाला काहीच नाही झालंय, खा प्या आराम करा, आनंदित राहा, असं सांगतात ना. सोनोग्राफी केली नॉर्मल, एक्सरे केला नॉर्मल, अजून कुठलं काय काय केलं, MRI केला नॉर्मल, पण त्रास तर होतोय व्यक्तीला. अशा वेळात फक्त आणि फक्त रेकी ऊर्जा काम करते. तर जगाच्या पाठीवर कुणीही तुमचे नातेवाईक असेल किंवा अजून कुणीही असेल तर तुम्ही रेकीची ऊर्जा पाठवू शकता. म्हणजे तुम्ही घरात बसलात, तुमची मुलं एक्झामला गेलेले आहेत, महत्वाची कुठली तरी एक्झाम आहे, तर तुम्ही तिथं त्यांना ऊर्जा पाठवू शकतात. आणि असं होऊन जातं की अभ्यास न केलेले मुलं सुद्धा मेरिटमध्ये येतात, जर रोज आई रेकी हिलिंग करत असेल तर. मला सांगा, त्यांच्या मागे दिवसभर किरकिर 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 करून आजपर्यंत काही झालं आहे का? बीपी कोणाचं वाढायला लागलं, हार्मोन कोणाचे इनबॅलन्स झाले, कोणाचे केस गळायला लागले, कोणाचं वजन वाढायला लागलं, कोणाचे गुडघे पाय दुखायला लागले, मुलांचे की आपले. मग त्यांच्या मागे ना हे सर करून काही फरक नाही पडलाय तर ते बंद करा किरकिर करणं. त्यांना जाऊ द्या खेळायला, त्यांना जाऊ द्या शाळेत आणि आपल्या इथे बसून हिलिंग करा. म्हणजे एका जागेवर बसायचं असतं, समोर एक कागद घ्यायचा असतो त्यांच्या नावाने आणि त्यांना ऊर्जा पाठवायची असते. तर हे सगळं सेकंड लेवल पासून सुरू होतं आणि तुम्हाला असं जाणवतं की ते सारखे खेळणारे मुलं अचानक स्वतःहून घरात बसून अभ्यास करायला लागलेले आहेत. तर खूप घरांमध्ये काय होतं की मुलं उलट उत्तर द्यायला लागलीत, अंगावर हात उचलायला लागलीत,
आणि प्रचंड घाणेरड्या बातम्या यायला लागलेल्या आहेत. पण मुलांना हे समजावून सॉर्ट होतं का? नाही. मुलांचं जाऊ द्या, पण जे आता आपले 30-40च्या पुढचे जे सगळे लोक आहेत, स्त्री पुरुष सगळेच, तर दोघांमध्ये पण प्रचंड घाणेरडं वातावरण झालेलं आहे. अनेक घरांमध्ये आहे. तर तिथे तुम्ही कितीही बडबड केली नवऱ्याला किंवा नवऱ्याने बायकोला, तरी काही फरक पडतो का? जो तो ज्याचं त्याचं ताणतो. बरोबर आहे. तर तुम्ही तिथे सुद्धा ती रेकीची ऊर्जा देऊ शकता. त्यांना पाणी चार्ज करून द्या, अडचण नाही, की जिथे रेकीची ऊर्जा वापरली जात नाही. 3rd लेवलमध्ये तर तुम्ही किती सगळे ऑपरेशन थांबवू शकता. ओके. तर ही ॲलोपॅथीला, होमिओपॅथीला, आयुर्वेदाला सगळ्यांना सपोर्टिव्ह अशी थेरपी आहे एक. ओके. सो या पद्धतीने आहे. आता आणि महत्वाची एक गोष्ट की रेकीला ऍडमिशन कोणाची होते पटकन पुढच्या लेव्हलला, तर हे युनिव्हर्स ठरवतो. आता तुमच्यापैकी खूप जणांना असं वाटतं की मला जायचं पुढच्या लेव्हलला, पण काही ना काही अडचणी येतात. आता 1st लेव्हल मी जेव्हा म्हणजे क्लासेस सुरू केले मी घ्यायला, तेव्हापासून काही जणी अशा आहेत की खूप प्रामाणिकपणे आटापिटा करत आहेत, सगळे सेशन पण करतात, पण आई दीक्षेच्या दिवशी त्यांना बसता येत नाही. अशा पण खूप जणी आहेत. तर ज्याचं भाग्योदय होणं, ज्याचं सर्वोत्तम भलं करणं, हे तिने ठरवलेलं आहे. रेकी शक्तीने, स्वामींनी, कुलदेवाने, गुरूंनी, माऊलींनी, ज्याला पण तुम्ही मानतात, तर त्यांनी जेव्हा ठरवलं की ह्या व्यक्तीचा आता भाग्योदय करायचा, त्याची पटकन दीक्षा होते, पटकन ऍडमिशन होते आणि पटकन सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. एकदा का तुम्ही रेकी एनर्जीला कनेक्ट झाले की असे चुटकी सरशी तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला लागतात. तुम्हाला कोणाकडे जाण्याची गरज पडत नाही. त्याच्यानंतर अजून सांगते तुम्हाला, रेकी तुम्हाला सिलेक्ट करते, तुम्हाला निवडते. बऱ्याचदा ना मला असा अनुभव येतोय आजकाल, इतकं सुख, समाधान, शांतता भेटते की नकळत माझ्या स्टेटसला ते वाक्य जातं की थँक्यू फॉर सिलेक्टिंग मी युनिव्हर्स. माझी निवड केल्याबद्दल धन्यवाद. इतके छान छान अनुभव येत आहेत. तर निवड कोणाची होते की ज्याच्या हातून कुणाचा तरी अजून भाग्योदय आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मी इथे क्लास घेते आहे, तुम्ही एवढ्या जणी आहेत, 5-50 जण, आणि तुमच्यापैकी ज्यांनी व्हिडिओ सुरू ठेवले, प्रॅक्टिकल केले, त्यांच्या आयुष्यात अर्थातच पॉझिटिव्ह बदल झालेले आहेत. ओके. तर मग असं जर तुमच्या हातून लिहिलेलं असेल तर तुमची दीक्षा होते. आता इथे ना जर तुम्ही ऍडमिशन घेत असाल, ओके, नीट ऐका, जर तुम्ही पुढची ऍडमिशन घेत असाल तर तुम्ही मला फी नाही देत आहात. ओके. तुम्ही मला फी नाही देत आहात, त्याला देणगी मूल्य तुम्ही म्हणू शकता, त्याला एनर्जी एक्सचेंज असं म्हटलं जातं, किंवा त्याला इन्व्हेस्टमेंट, गुंतवणूक मूल्य असं म्हटलं जातं. का? हा कोर्स नाहीये, ही एक कला आहे आयुष्य सुंदर करण्याची, है ना. आयुष्य सुंदर करण्याची ही एक कला आहे. आणि तुम्हाला तुमचं आयुष्य जर सुंदर करायचं असेल तर तुम्ही पुढे ऍक्शन आज घेऊ शकतात. जसं आपण सोनं घेऊन ठेवतो, शेअर्स घेऊन ठेवतो, म्युच्युअल फंड मध्ये पैसे टाकतो, LIC मध्ये पैसे टाकतो, प्लॉट घेऊन ठेवतो, फ्लॅट घेऊन ठेवतो, 4 व्हीलर घेऊन त्या ओला उबेरला लावतो, है ना. तर त्या पद्धतीने तिथे तुम्ही पैसे गुंतवल्यावर तुम्हाला परत काय मिळतात? पैसे मिळतात. बरोबर आहे. पण बऱ्याचदा काय होतं, तुम्हाला टेन्शन येतं EMI भरण्याचं. तर इथे जी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार आहात, तर ह्या इन्व्हेस्टमेंट मधून तुमच्या स्क्रीनवर जे पण तुम्हाला काही प्रॉब्लेम दिसत होते, तर ते सगळे काय होतात, इझिली सॉल्व्ह होतात. पहिल्या म्हणजे दुसऱ्या लेवलमध्ये आल्या आल्या पहिल्या दुसऱ्या दिवशीच तुम्हाला असं वाटतं की अरे पैसा वसूल, माझा हा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, माझा हा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. इतके तुम्ही आनंदी होतात आणि मग ते कंटिन्यू माझे फोन वाजत राहतात. ओके. तर हे होतं. आता जर तुमची रेकीची पुढची दीक्षा होत असेल तर याचा अर्थ काय, तुमची निवड झालेली आहे. मग तुमची दीक्षा ही फक्त स्वतःसाठी होते का? तर अजिबात नाही. आधी तुम्ही स्वतःवर काम करता, मग ह्या चौकोनी घरात किती जण राहतात तुम्ही त्यांच्यासाठी काम करतात, त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. त्याच्यानंतर तुमच्या गावाला जे कोणी असतील, आई वडील वगैरे जे पण रिलेटिव्ह, तुम्ही त्यांच्यासाठी काम करायला लागतात.
आणि ते झाल्यानंतर तुमचं कर्तव्य आहे की पूर्ण समाजासाठी, पूर्ण जो संसार आहे, युनिवर्स आहे, त्याच्यासाठी काम करायचं. तर तुमची जर दीक्षा होते तर हे ब्रह्मांडाला माहिती असते. तर असे लोक तुमच्या आयुष्यात आपोआप येतात की त्यांच्या आयुष्यात खूप अडचणी असतात आणि त्या फक्त तुम्हीच सॉल्व्ह करू शकता. असे लोक तुमच्याकडे येतात. आता बघा, मेडिकल कॉलेज जगभरात किती आहे आणि दर बॅचला तरी सुद्धा नवीन ऍडमिशन किती होतात मेडिकल कॉलेजला. तर रेकी हिलर तुम्ही होतात, म्हणजे रेकीद्वारे तुम्ही उपचार करू शकतात. रेकी ही एक अशी कला किंवा शास्त्र आहे की जिथे हात लावल्याशिवाय, औषधा दिल्याशिवाय उपचार तुम्ही करतात. तर तुमची जबाबदारी असते संपूर्ण विश्वाला हे करण्याची. म्हणजे आता कोणी हे नाही टेन्शन घ्यायचं की माझ्या घरात चालत नाही, मी कसं काय करू, मग माझं कसं होईल, हे नाही. हे आपोआप होणार आहे. जर तुमच्या हातून चांगलं कर्म लिहिलेलं असेल, कुणाचा तरी उद्धार भाग्योदय लिहिलेलं असेल, तर तुमची रेकीची दीक्षा होणारच आहे. तुम्ही हो म्हणा की नका म्हणू. कधी व्हायची ते युनिवर्स ठरवेल. ओके. मग इथे काय होतं की असे लोक तुम्हाला कनेक्ट होतात की जे प्रॉब्लेम मध्ये असतात आणि त्यांच्या अडचणी फक्त तुम्ही सॉल्व्ह करू शकता. मग आता इथून तुम्हाला इन्कम सोर्स सुद्धा आहे. हे कधी बोलते मी, 3ऱ्या लेवलच्या नंतरचं. मग 3 लेवल नंतर तुम्हाला काय होतं, कमीत कमी मिनिमम 500 रुपये एका सिटिंगचे, कमीत कमी 500 रुपये एका सिटिंगचे. आता जे जुने रेकी ग्रँडमास्टर आहे ते लाखात फी घेतात एकदा हिलिंग देण्याचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही माझ्याकडे आलात आणि म्हटलं की मला काही रेकीचा क्लास करायचा नाही, मला काही तासभर तुमचं ऐकायचं नाही, असं करा, हे पैसे घ्या आणि तुम्ही मला हिलिंग द्या, म्हणजे उपचार द्या, जेणेकरून माझे अडकलेले पैसे मला मिळते. किंवा मला ऑपरेशन सांगितलंय पण मला ऑपरेशन करायचं नाहीये, तुम्ही मला हिलिंग द्या, पैसे घ्या, जेणेकरून माझं ऑपरेशन टळेल. मग ह्या वेळेला कमीत कमी 500 पासून लोक आता लाखात फी घेतात. कारण उपचार होतो, हिलिंग काम करतं, कितीतरी मानसिक ताण कमी होतो, कितीतरी आर्थिक ताण कमी होतो, कितीतरी शारीरिक ताण ऑपरेशन केल्यानंतरच्या त्या वेदना कमी होतात. म्हणून हिलिंग केलं जातं. दिवसाला कमीत कमी 4 हिलिंग तुम्ही करू शकतात. किती? सुरुवातीला दिवसाला कमीत कमी 4 हिलिंग करू शकतात. आता 4 हिलिंग जर तुम्ही केले कमीत कमी 500 रुपये प्रमाणे, तर किती होतात एका दिवसाचे? 2000 रुपये, बरोबर. आणि हे हिलिंग करताना तुम्हाला काय करावं लागतं, तर शांत बसायचं. जसं मी आता तुम्हाला म्हणते, बसा, डोळे बंद करा, श्वासांवर लक्ष केंद्रित करा. ती रेकी शक्ती आली आहे आणि ती आलेली रेकी शक्ती तिथे द्यायची आहे. फक्त किती मिनिटं? 15 ते 20 मिनिटं. मग एका कामाला 15 ते 20 मिनिटं. समजा हे 20 20 20 20 किती मिनिटं झाले? 40 आणि 40 160 मिनिटं. एवढं काम करून तुम्हाला 2000 रुपये पर डे तुम्ही काढतात. म्हणजे जर तुमचं डॉक्टर होण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं असेल, तुमचं टीचर होण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं असेल, सायकोलॉजिस्ट होण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं असेल, काउन्सिलर होण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं असेल, वकील होण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं असेल, तर रेकी हिलिंग मधून सगळंच होतं. कारण जी व्यक्ती तुमच्याकडे हिलिंग मागते ती तिची केस तुम्हाला सांगते आणि 2nd आणि 3rd लेवल मध्ये तुम्हाला ते सगळं दिलं जातं की समोरच्याशी कसं बोलायचं, त्याचा प्रश्न कसा सोडवायचा, त्याला हिलिंग कसं द्यायचं, हे सगळं होतं. तर तुमची सगळी स्वप्न इथे पूर्ण होतात. बरं, वयाची अट आहे का? तर अजिबात नाही. वय वर्ष 13 पासून, 10 ते 13 पासून पुढे कुणीही रेकी शिकू शकतात आणि समोरच्याला उपचार देऊ शकतात. बरं, रेकी ही कुठल्याच धर्माची नाही, पंथाची नाही, समाजाची नाही. रेकी ही वैश्विक ऊर्जा आहे. ओके. रेकी ही ब्रह्मांडीय शक्ती आहे जी प्रत्येकाच्या ह्या केंद्रबिंदूमध्ये आहे. पण ती कशी असते? शांत असते, सुप्त असते. मग ह्या दीक्षेच्या प्रोसेसमध्ये काय होतं, तिला ऍक्टिव्हेट केलं जातं. ओके.
तर जर कुणाचा शिकण्याचा ऍटिट्यूड असेल, जर तुम्ही शिकलात तर तुम्ही पुढे खूप प्रगती करणार. म्हणजे इथून तुम्हाला एक करिअर पण मिळेल आणि तुम्हाला तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले जातील. आता तुम्ही जर माझ्याकडे आला की मला काही रेकीचा कोर्स करायचा नाही पण माझा प्रश्न सॉल्व्ह करून द्या, तर मी 3,300 रुपये घेते एका हिलिंगचे. मग आता तुम्हाला एका हिलिंगचे तेवढे पैसे दिलेलं परवडतं का रेकीचा क्लास केलेला परवडतं ते बघा. आता ज्यांनी कुणी इथे मेसेज टाकलेला आहे पण कुणाला फरक पडला नाही तर तुम्ही माझ्याकडे अजिबात ऍडमिशन घेऊ नका. मीच तुम्हाला समोरून नाही म्हणेल. कारण का? त्याचं कारण आहे, काय होतं, रेकी ऑलवेज वर्क विथ इंटेन्शन. मी तुम्हाला डे 1 पासून काय समजावून सांगते की तुम्ही जे बोलाल तेच घडतं, तुम्ही जे बोलाल ते घडतं. आता तुम्हाला काय बोलायचंय तुम्ही ठरवा. ओके, हे बघा काय होतं. एक उदाहरण मी प्रत्येक लेव्हल मध्ये सांगते. काय सांगते की छानपैकी तुमचा मूड आहे, तुमच्या मैत्रिणी आलेल्या आहेत आणि म्हणतात चल आपण फिरायला जाऊ. तुम्ही म्हणतात हो आपण जाऊ, घरातून पण परमिशन मिळालेली आहे, तुम्ही फिरायला जाण्याचा प्लॅन करतात. बरोबर, सगळं छान छान सुरू आहे आणि तितक्यात अचानक फोन येतो की पाहुणे घरी येत आहेत. बरोबर, मग तुम्हाला काय सांगितलं जातं, तू आज घरी थांब आणि स्वयंपाक कर, पाहुणे घरी येत आहेत. मग ह्या वेळेला काय होतं, तुमचा मूड चेंज झाला. बरोबर, आतापर्यंत घरात सगळं छान आनंदी वातावरण होतं, आता तुमच्या मनाविरुद्ध झाला, मूड चेंज झाला. मग काय झालं, किचन मध्ये गेलात, कामाला लागलात, कधीच तुमच्या हातून भांड खाली पडत नाही भांडी घासताना, पण नेमकी भांडी वाजायला लागतात. बरोबर, त्याच दिवशी कुकरची शिट्टी आणि रिंग त्रास देते. झालंय असं. त्याच दिवशी नेमकं वाटण करण्याच्या वेळेला लाईट जाते किंवा मिक्सरचं भांड खराब होतं. तुम्ही अन्नपूर्ण आहात, रोज तुमच्या स्वयंपाकाचं घरात भरपूर कौतुक होतं आणि त्याच दिवशी नेमकं भाजीत मीठ जास्त होतं, नाहीतर ते पुरण पातळ होतं का? हा अनुभव आहे का? अतिशय बारीक कांदा तुम्ही चिरतात पण त्याच दिवशी त्या कांद्याबरोबर बोट पण चिरला जातो. हे होतं का? यस ऑर नो? जी ऊर्जा तुम्ही तयार करतात तेच तुम्हाला समोर दिसतं. ओके, पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड. काय म्हणतात त्याला? पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन. तुम्ही जी ऊर्जा इथे तयार करत आहात तीच ऊर्जा तुम्ही अट्रॅक्ट करतात. ओके, तुम्हाला असं वाटतं की आता काहीतरी घडणार आहे, भीती वाटते काहीतरी होणार आहे बाबा, आणि मग काहीतरी होतं, दुर्घटना. बरोबर आहे, आणि तुम्हाला असं वाटतं छान छान छान, मग सगळं छान होतं. ओके, तर रेकी ऑलवेज वर्क विथ इंटेन्शन. तुम्हाला इंटेन्शन ठेवावं लागणार आहे. इंटेन्शन म्हणजे काय, समजलं का? इंटेन्शन विचार, तुम्हाला काय हवं आहे. ओके, तुम्हाला जे हवं आहे ते इथे तयार करा. तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं, हा पेन अचानक मार्केटमध्ये आला का? हा पेन अचानक आला मार्केटमध्ये? नाही. कुणाच्या तरी डोक्यात याची कल्पना सुरू झाली, याची आयडिया आली की असं काहीतरी करावं, आणि मग त्याच्यावर त्याने काम केलं आणि तो वस्तू रूपात आपल्याकडे आला. बरोबर आहे. आता बघा, विमान हवेत उडायला लागलं, अचानक विमान हवेत उडायला लागलं, असं झालं का? नाही. एका माणसाने हवेत पक्षी उडताना बघितला आणि त्याला वाटलं की तो उडू शकतो तर मी का नाही. बरोबर, आणि असं झाल्यावर त्या माणसाचे विचार सुरू झाले की तो उडू शकतो तर मी का नाही, आणि त्या विचारांमधून ते विमान तयार झालं. विचारांमध्ये त्याच्यानंतर ते समोर आलं. तसं पाण्यामध्ये होडी, नाव अचानक आली का? नाही. कुणाला तरी वाटलं मासा पोहतो, मी का नाही, म्हणून तिथे काय आलं, विचारांमध्ये होडी किंवा नाव याची कल्पना आली आणि मग ती सत्यात उतरली. ओके, तर त्याच पद्धतीने
तुम्हाला काय हवं आहे ते तुम्हाला आधी विचार क्रिएट करावे लागतील. तुम्ही जर म्हणणार माझ्या हिलिंगचा उपयोग नाही होत, माझं हिलिंग काम नाही करत, इट्स ओके. युनिव्हर्स म्हणेल तथास्तु, रेकी शक्ती म्हणेल तथास्तु. हे वाक्य तर ऐकलंय ना आपण, वास्तू तथास्तु म्हणते. तर ज्याच्या मनात हा विचार आला की माझं हिलिंग काम नाही करत, तर ती म्हणते नाही करत. ओके, काय सांगितलं? कॉन्शियसली तुम्ही जो विचार करत आहात त्याचे पॅटर्न इथे क्रिएट होतात, आणि जे पॅटर्न तयार होतात सबकॉन्शियस माइंडला, तेच पुढे वस्तू रूपामध्ये दिसतात. ओके, येतंय लक्षात काय पॉवर असते सबकॉन्शियस माइंडची? येस. कुणी हँड रेस केलाय? वंदना ताई बोला. हा मॅडम, म्हणजे आपण जसं पेरू ना तसंच उगवतं. तेच सांगितलं, शेतकऱ्याचं उदाहरण दिलं होतं काल. आपण जे पेरू तेच उगवणार, जे पेरलं जाईल तेच उगवणार. ओके, सो मी तुम्हाला सांगितलं होतं मेसेजमध्ये खूप आधीपासून की 10 दिवसांचा क्लास आहे, आणि कंसात लिहिलं होतं 2 ते 3 सुटी, 2 ते 3 दिवस सुटी गृहीत धरून. तर मला माझ्याकडून तुम्हाला जेवढं द्यायचं होतं तेवढं मी अतिशय प्रामाणिकपणे तुम्हाला सगळं दिलेलं आहे. आता तुम्ही ते किती घेतलं त्याच्यावर रिझल्ट येतील. सो रेकीची दीक्षा द्यायची होती ती पण दिलेली आहे. रेकीची प्रॅक्टिस काय करायची ते पण तुम्हाला सांगितलेली आहे. अन्न चार्ज करा, पाणी चार्ज करा. त्याच्यानंतर 7 चक्रांचं जे मेडिटेशन आपण काल घेतलं होतं युट्यूबला ते आहे, ते रोज ऐकायचं आहे. बसायचं ते ऐकायचं. त्याच्याशिवाय मी अजून तुम्हाला देते आहे लिंक, तुम्हाला आज येईल, नोट्स येतील, भरपूर नोट्स तुम्हाला मिळतील. तुम्हाला त्या लिंक मध्ये काय मिळेल तर याचा कोर्स मिळेल एक 7 चक्राचा व्हायब्रेशन थेरपीचा. ओके, व्हायब्रेशन थेरपी म्हणजे काय तर प्रत्येक चक्राचा एक बीज मंत्र आहे. ओम, अम, घम, हम, रम, वम, लम. तर याचं दीर्घ उच्चारण करायचं असतं. ती पूर्ण प्रोसेस, पूर्ण कोर्स आहे, तो मी तुम्हाला देते आहे आज. ओके, तर त्याच्यानंतर अजून एक कोर्स आहे खूप सुंदर. तो एक कोर्स जर तुम्ही अंगीकारला तरी तुमची लाईफ बल्ले बल्ले. 3-4 वाक्य आहेत त्याच्यात, मस्त स्टोरीज आहेत त्याच्यामध्ये, बोधकथा आहेत. काय आहे तर वे टू सक्सेस, वे फॉर सक्सेस म्हणजे यशस्वी होण्याचा मूलमंत्र. ओके, तर तो तुम्हाला एक कोर्स मिळतो आहे. त्याच्यानंतर अजून तुम्हाला काय मिळतंय, स्ट्रेस मॅनेजमेंट सिस्टीम. जर स्ट्रेस आला, तणाव आला तर काय करायचं, कसं वागायचं, कसं रिॲक्ट व्हायचं. ओके, तुमच्या आयुष्यामध्ये ताणतणाव हा एवढा असतो 250 ग्रॅम, आणि तुम्ही काय करतात माहिती का, दहा मिनिट त्याला कुरवाळत बसतात. मग तो एवढासा ताणतणाव केवढा होतो, एवढा होतो. बरं सोडत नाही नंतर पण, मग तासभर कुरवाळत बसतात असा, तरी सोडत नाही. मग याला 24 तास धरून ठेवतात असाच. मला सांगा, याला जर 1 महिना असाच धरून ठेवला तर काय होईल या हाताचं? असा धरून ठेवला, या हाताचं काय होईल? पॅरालिसिस होण्याचे चान्सेस नाकारता येत नाहीत. ओके, सो हा प्रॉब्लेम आहे ना, आला ना की हा असं सोडायला पाहिजे. आला प्रॉब्लेम, इट्स ओके. काय म्हणायला पाहिजे? इट्स ओके. आता एक ऍक्शन करायची माझ्यासोबत सगळ्यांनी. तुमच्या आयुष्यात जर प्रॉब्लेम आला तर त्याला म्हणायचं आजा वेलकम. काय म्हणायचं? आजा वेलकम, मेरे पास टाइम कम, गेट आउट, बाद में मिलते हैं. काय करायचं? गेट आउट, बाद में मिलते हैं. माझं तोंड पाहून काहीच नाही होणार. ऍक्शन केली तर काहीतरी समजेल, व्हायब्रेशन येतील तुमच्या बॉडीमध्ये, माइंडमध्ये, ब्रेनमध्ये. ओके, हे काही भागवत सप्ताहाने चालू आहे, बाबा नाही बसलेला इथे की तो काहीतरी भजन म्हणेल आणि जाईल. माझ्या आयुष्यातले 10 तास मी तुम्हाला देते आहे. ओके, आणि 15 लाख हे सगळं शिकण्यासाठी, माझ्या आयुष्यात बदल करण्यासाठी मला सुद्धा नाही माहिती फक्त आणि फक्त 13 महिन्यात मी 15 लाख कुठून आणली. ओके,
घरात एक वेळ खाण्याची भ्रांत होती, सोनोग्राफीचे पैसे नव्हते, पण अशा परिस्थितीत काय मॅजिक झालं मला नाही माहिती. 13 महिन्यात 15 लाख रुपये मी स्वतःवर खर्च केलेले आहेत शिक्षणासाठी, आणि आता त्याच्या पटीने मेहनत वसूल करते आहे. सो शिक्षण ही एक अशी गोष्ट आहे की जी शिकली की ती वापरावी लागते, नाहीतर त्याला गंज चढतो. ओके, सो रेकीचा जो 6 दिवस क्लास झाला तो वापरा. ठीक आहे, तर ऍक्शन करा. ती समस्या आहे ना, इट्स ओके, लेट गो करून ठेवा. समस्या आली म्हणा आजा, वेलकम, बट मेरे पास टाइम कम, चल गेट आउट, बाद में बात करते. ओके, नाहीतर काय करायचं, डावा हात त्याच्यावर उजवा हात असा घ्यायचा आपल्या नाभी चक्राच्या समोर, बेंबीच्या समोर, आणि म्हणायचं कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. ओके, कुठे वंदनाताई, त्या दिवशी विचारलं होतं तुम्ही की माझी शाळेतली मैत्रीण येता जाता बडबड करत असते, केला की नाही तुम्ही कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट, की आपल्या ग्रुपला ऍड केलं ना? करते. ओके, ठीक आहे. तर तुम्हाला हे सगळे कोर्स मी अजून देते आहे. आज जरी 6वा दिवस आहे, सिलेबस झालेला आहे, हे सगळे कोर्स तुम्हाला देते आहे लिंकवर, ते तुम्हाला बघायचे आहे, तसं वागायचं आहे. रेकी लेवल 1 ची प्रॅक्टिस करायची आहे. पाणी चार्ज करायचं, अन्न चार्ज करायचं, त्याच्यानंतर 7 चक्रांचं मेडिटेशन 2 पद्धतीने देते आहे, त्याच्यातली कुठलीही एक पद्धत करायची. त्याच्यानंतर अजून काय करायचं, आपण काय केलं, रेकी शक्तीला बोलवलं, आणि बोलवल्यानंतर काय, चार्ज, हील, प्रोटेक्ट माय पाम चक्रा थोडा वेळ करायचं. पुन्हा चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा, बरोबर. नंतर चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. नंतर चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड ऑरा, बरोबर. त्याच्यानंतर एक एनर्जी बॉल तयार करायचा. तुम्हाला काय हवंय त्या एनर्जी बॉलला सांगायचं, आणि तो एनर्जी बॉल जिथे दुखतोय तिथे ठेवा हात, किंवा इथे ठेवा, इथून सगळीकडे जाईल. ओके, यस. मला आता सांगा, मी जर तुम्हाला एवढं सगळं दिलं तर ते तुम्हाला कुठेतरी तुमच्या डे टू डे लाईफ मध्ये, आयुष्यामध्ये थोडंफार तरी समाधान किंवा आनंद मिळाला का? काहीतरी चांगलं वाटलं का? कुणाकुणाला वाटलं की नाही तुम्ही छान घेतलं किंवा काय फरक पडला आम्हाला? यस, कोण सांगेल? काशीनाथ लंगोटे, यस बोला. हॅलो मॅडम, ते तुम्ही सांगितलं ते खूप छान वाटलं, आणि जे ऍक्टिव्हिटी केले ना ते तुम्ही जे सर्कल मध्ये फिरवायला लावलं होतं चार्जचं, त्याच्यामध्ये भरपूर असं म्हणजे असं हेवीनेस वाटला. छान. तुम्ही नगर मधून आहात ना? आम्ही चांदीच्या महालापाशी राहतो. कुठून? चांदीचं महाल, नगरच्या पुढे, नगर पाथर्डी रोड. हा, म्हणजे तुम्ही मला फोन केला होता का असं मला म्हणायचं? हा, मी फोन केला होता. ओके ओके, चालेल. तुम्ही परत एकदा फोन करा. मला एक विचारायचं होतं की सकाळची दीक्षा राहते ना, त्याचं दुपारच्या नंतर होणार नाही का? कारण सकाळी ना रेंज नाही राहत आम्हाला शेतामध्ये. बरं, रेंजचा प्रॉब्लेम येतो. चालेल, सांगते, त्याबद्दल पण सांगते. आधी मला सांगा की कुणाकुणाला असं वाटलं की नाही ताई, तुम्ही तुमचा जो वेळ आम्हाला दिला तर तो सत्कारणी लागला तुमचा, किंवा आम्ही तो लावू असं आम्ही तुम्हाला प्रॉमिस करतो, असं कोण कोण आहे? आम्ही प्रॉमिस करते ना. येस, व्हेरी गुड, थँक्यू सो मच. येस, वंदना ताई बोला. हँड रेज आधीच आहे का तुमचा तो? ओके, ठीक आहे. बरं, मला सांगा, कुणाला इथून पुढे जायला आवडेल? कुणाला स्वतःच्या आयुष्यात अजून पुढे जाऊन काहीतरी शिकायला आवडेल आणि स्वतःचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला आवडेल? मला आवडेल. मला येस, थँक्यू सो मच. मला आवडेल. येस, तर बघा, कुठलीच गोष्ट म्हणजे थँक्यू. रेकीचा असा नियम आहे की एनर्जी एक्सचेंज केल्याशिवाय रेकी द्यायची नसते, हा पहिला नियम आहे. आणि दुसरा नियम असा आहे
की रेकी समोरून अपील झाली पाहिजे, म्हणजे समोरच्याने रेकी मागितली पाहिजे. ओके, आता मी ग्रँड मास्टर झाली आहे, सो मला ते कर्तव्य दिलंय की तुम्ही समाजासाठी काम करा, म्हणून मी रेकी लेवल 1 फ्री घेतली. आता मी रेकी लेवलचे 4-5 सेशन घेतले, म्हणजे विदाउट रेकी. तुम्हाला ते आवडले, मग मी तुम्हाला रेकी समजावून सांगितली, मग तुम्ही समोरून दीक्षा मागितली, मी सांगितले त्याप्रमाणे. मग आता तुम्हाला दीक्षा मिळाली ही कशी, मी जबरदस्ती दिली का? नाही, म्हणजे तुम्ही अपील केली. पहिला नियम झाला. दुसरा त्याचा नियम आहे की एनर्जी एक्सचेंज, म्हणजे याच्या बदल्यात काहीतरी घ्यावं लागतं. घाबरू नका, मी तुमच्याकडून पैसे मागत नाहीये रेकी लेवल 1 साठी, पण मी तुम्हाला हे मागू शकते का, हे तुम्हाला मी मागू शकते का की आपलं एक गुगलला पेज आहे जिज्ञासा गुरुकुलम, तर त्याच्यावर 5 स्टार रेटिंग सह तुम्ही तुमचा अभिप्राय, थोडस जे काही तुम्हाला फायदा झाला तो टाकू शकतात का ऍज अ एनर्जी एक्सचेंज. ओके, तर आपल्या गुगल पेजला 5 स्टार रेटिंग द्या आणि तुम्हाला काय वाटतं ते तुमचा अनुभव तुमच्या भाषेत चांगला जो अनुभव आला तो तिथे लिहा. जर कोणाला तिथे लिहिता येत नसेल तरच व्हॉट्सअपला लिहा, कारण व्हॉट्सअपला काय होतं, लिमिटेड लोक बघतात, पण गुगल पेज कितीतरी लोक बघतील ना. आणि मग अशीच एखादी मैत्रीण अडचणीत असेल आणि तिला जर त्या अडचणीतून बाहेर निघता आलं तर तिचे आशीर्वाद, तुमचा जर तिने फीडबॅक वाचलेला असेल तर तिला नक्की मिळेल. सो एनर्जी एक्सचेंज म्हणून ते एक काम. आणि अजून एक, तुमच्या कॉन्टॅक्ट मधल्या कमीत कमी 10 लोकांना आपल्या ग्रुपमध्ये जॉईन करून घ्या. ठीक आहे, तुम्ही फक्त ते पाठवा किंवा तुमच्या जवळचे लोक असतील अडचणीत असतील तर त्यांना तुम्ही ते सांगा. तर ह्या 2 गोष्टी जर तुम्ही केल्या तर मग मला छान वाटेल. ओके, आता जर इथून पुढे तुम्हाला माझ्यासोबत प्रवास कंटिन्यू ठेवायचा असेल कायमस्वरूपी, ओके, कायमस्वरूपी, तर रेकी लेवल 2 शिकण्याचे 4200 रुपये हे एनर्जी एक्सचेंज मूल्य आहे, व्हॅल्यू आहे, फी नाही. ओके, एनर्जी एक्सचेंज आहे, फी नाही. तर 4200 रुपये जर तुम्ही मला पाठवले तर तुम्हाला मी पुढची दीक्षा किंवा जगाच्या पाठीवर काम कसं करायचं आणि तुमचे सगळे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे हे मी तुमच्याकडून स्वतः करून घेईन. ज्यांनी आता लगेच 4200 पाठवून सेकंड लेवलला ऍडमिशन घेतली तर त्यांची फर्स्ट लेवलची जी प्रॅक्टिस आहे ती करून घेण्याची जबाबदारी माझी, सेकंड लेवलची प्रॅक्टिस सुद्धा करून घेण्याची जबाबदारी माझी, ज्यांनी आता ऍडमिशन घेतली. आता जर उद्यापर्यंत घेतली तर 4200 रुपये आहेत. तिथून पुढे जर तुम्ही गेलात तर 6000 रुपये सेकंड लेवलसाठी लागतील. ओके, तर जानेवारी पासून ही फी अजून वाढणार आहे. उद्यापर्यंत तुम्ही जर फी पाठवली एनर्जी एक्सचेंज व्हॅल्यू, इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यू, देणगी मूल्य, तर 4200, तिथून पुढे घेतलं तर 6000. आणि असं जर करत असाल तर रेकी लेवल 1 ची प्रॅक्टिस, 2 ची प्रॅक्टिस मी तुमच्याकडून घेऊन घेणार. पण काही लोकांना असं वाटत असेल की मला आत्ता लगेच नाही घ्यायची, मला अजून अनुभव घ्यायचा, मला थोडंसं थांबायचं, बघायचं काय करते रेकी लेवल 1 माझ्यासाठी, तर तुमची प्रॅक्टिस तुम्ही स्वतः व्हिडिओ बघून करू शकतात. रोज एक ठरलेल्या वेळी ठरलेल्या जागेवर बसा आणि प्रॅक्टिस करा, तुम्हाला खूप छान अनुभव येतील. पण काही जणींच्या बाबतीत असं होतं की घरातलं आवरून हे करून मग करू, ते करून मग करू, मग मला वेळच नाही मिळत प्रॅक्टिस करायला, है ना. तर तुम्ही जर असं बसतात रोज 4:30ला, तसं रोज क्लास घेऊन माझी प्रॅक्टिस करून घेतली म्हणजे पुढचे सेशन फक्त प्रॅक्टिस होणार, फक्त प्रॅक्टिस. तर आपल्याला कमीत कमी 7 दिवस प्रॅक्टिस करावी लागते जर रेकी लेवल 2 ला जायचं असेल तर. ओके, तर कमीत कमी 7 दिवस मला आधी प्रॅक्टिस करायची, मग मी ऍडमिशन घेणार. असं जर असेल तर त्या 7 दिवसांचे 330 रुपये तुम्हाला पे करावे लागतील. ओके, मग 330 रुपये तुम्ही मला दिल्यानंतर मी तुमची प्रॅक्टिस करून घेणार. ओके, त्याच्यासाठी कमीत कमी 15 लोक पाहिजे तर मी ते करणार. ओके, सो कमीत कमी 15 लोक जर झाले तर आपण प्रॅक्टिस सेशन सुरू करणार. तर तुम्हाला 2 गोष्टी आहेत. उद्यापर्यंत सेकंड लेवल साठी 4200 तुम्ही माझा जो नंबर आहे 97 67 50 34 46
त्याच्यावर पाठवू शकतात. परवा नंतर मग 6,000 पाठवा. आणि ज्यांना प्रॅक्टिस सेशन हवा आहे त्यांच्यासाठी 7 दिवसांसाठी 330 रुपये आहेत. ओके. सो हे पहिल्या लेव्हलचे नाहीत. पहिली लेव्हल मी पूर्ण शिकवली आहे, दीक्षा सुद्धा दिलेली आहे आणि प्रॅक्टिस काय करायची त्याचे सुद्धा एक्सप्लेनेशन झालेलं आहे, व्हिडिओ आहेत आणि सेशन मध्ये पण झालेलं आहे. सो एक्स्ट्रा जर अजून हवं असेल तर त्याच्यासाठी ते आहे. आता जर कोणाला काही प्रश्न असतील की मला अजूनही काही कळलं नाही किंवा माझा एखादा प्रश्न आहे तर तुम्ही एकेकीने हँड रेस करून विचारू शकता. बोला दीपाली ताई. ऍक्च्युली ना सकाळी मॅम मला जॉईन करायला म्हणजे जॉईन केलं होतं मी, पण सारखं नेटवर्क जात होतं, त्याच्यामुळे मला एकदम हे करायला नाही भेटलं. लास्ट ग्रुपला नाव टाकलं होतं का, अपील केलेलं होतं ग्रुपला? हो. ज्यांनी ग्रुपला अपील केलेलं होतं किंवा काही जणांचं मला पर्सनलला पण आलेलं होतं त्यांची दीक्षा झालेली आहे. ओके. तर काय आहे, इथून मी बसून ती ऊर्जा पाठवलेली आहे तुमच्या नावाने. तुमचं नेटवर्क असेल किंवा नसेल, नेटवर्कच्या पलीकडची ही शक्ती आहे. ओके. सो ती तुम्हाला मिळते. मी कालच सांगताना सांगितलं होतं जर असं होत असेल तर 6 ते 6:30 तुम्हाला बसून राहायचंय. ओके. तर जर तुम्ही बसून राहिलात तर ती तुम्हाला पटकन जाणवते आणि तुम्ही जर इकडे तिकडे असाल तर मग तुम्हाला ती जाणवत नाही. मी सकाळी बसून होती पण नेटवर्क कधी गेलं मला कळलंच नाही. नाही, मी इन जनरल सांगते. पुढे पण हिलिंग करताना आहे ना, आपण कुणालाही हिलिंग करतो तर ज्यांनी स्वतःहून मागितलेलं असतं किंवा ज्यांना आवडतं रेकी घ्यायला त्यांना सांगावं लागतं त्यांच्या गावाला, त्यांच्या घरात तुम्ही बसून राहा. कारण ते जर मार्केटमध्ये फिरत असते तर मग ती त्यांना जाणवणार नाही. आपण तर आपलं काम करणार, रेकी तर त्यांना जाणार, ती तिचं काम करणार, पण जे फील हवाय ना, अनुभूती हवी ना, ती नाही मिळणार. ओके. सो ज्यांनी त्यांना नाव दिलंय किंवा ग्रुपला त्यांची दीक्षा झालेली आहे. ओके. तरी पण मला पहिला 7 दिवस प्रॅक्टिस करायची आणि मग नंतर हरकत नाही. तुम्ही प्रॅक्टिस स्वतः करू शकता किंवा माझ्या सोबत करू शकता. 2 ऑप्शन आहेत तुमच्याकडे. नाही, तुमच्याकडून करून घेतली तर मला अजून समजेल, कारण की मी प्रॉपर समजून नाही घेतलं अजून. चालेल. थँक्यू. बोला श्वेताताई. ताई दीक्षा झालीये का? हो. माझा मोबाईल काय खराब होता, मला काही माहितच नाहीये मला. नाही, तुमचं झालंय कारण आपलं मागच्या वेळेला पण बोलणं झालं होतं ना तुमच्या दीक्षेबद्दल, त्याच्यामुळे तुमची झालीये. नाही, मला आता सेकंड लेवलला करायचंय. चालेल. माझा हाच नंबर आहे. तर आतापासून उद्या बरोबर 6 वाजेपर्यंत तुम्ही पेमेंट करू शकता. एनर्जी एक्सचेंज 4,200, त्याच्यानंतर मात्र 6,000. ओके. अमिताताई बोला. माईक सुरू करा आधी. ताई तुमच्या सोबत द्वारका मावळे ताईंनी गोष्ट केली ना, द्वारकाताई मावळे, मला पण सेकंड लेवल करायची आहे, पण थोडं हो. चालेल. मग तुम्ही प्रॅक्टिस सेशन जॉईन करू शकता तोपर्यंत. ठीक आहे, चालेल. हो. येस. चला, रेकी बद्दल अजून कोणाला काही प्रश्न आहे किंवा ऍडमिशन प्रोसेस बद्दल अजून कशाबद्दल? शीतलताई बोला. शीतल सदाफुले, तुम्ही हँड रेस केला होता, तुम्हाला बोलायचं आहे का? हॅलो मॅडम, मला हे विचारायचं होतं, मी मागे पण फोन केला होता तुम्हाला की माझ्या मुलाच्या हृदयाला होल आहे आणि तुम्ही मला म्हटला होतात की मुलाचं जे आहे तुम्ही मला ऑपरेशनची तारीख दिलेली ना आता, तर तुम्ही म्हटलात की तुम्ही त्याला हील करू शकतात, पण मला फर्स्ट, सेकंड आणि थर्ड लेवल करणं गरजेचं आहे. पण आता सध्या असं झालेलं की माझ्याकडं तेवढा वेळ नाहीये की मी पूर्ण स्वतः अगोदर ती डिग्री घेऊ शकते. तर मला असं म्हणायचं होतं, मी तुम्हाला मेसेज पण केला होता की तुम्ही त्याला हील करू शकता का आणि तुमची फीस काय असेल? तुमचं ऑपरेशन कधी आहे मुलाचं? पुढच्या महिन्यात. हा, मग अजून 1 महिना तुमच्याकडे आहे, तर तुमची सेकंड थर्ड दोघी पण होतील आणि तुम्ही ना त्याच्या ऑपरेशनच्या वेदना किंवा कॉम्प्लिकेशन्स हे खूप कंट्रोल करू शकतात. ओके. सो चमत्कार होतात.
खूप मोठ्या मोठ्या लेव्हलचे चमत्कार झालेले आहेत. पण मला असं वाटतं की तुमचा वेळ घेऊन याचा अनुभव, त्याचा अनुभव, त्याचा अनुभव खूप सांगण्यापेक्षा तुम्हाला जर असं वाटत असेल की माझे प्रॉब्लेम मला सॉल्व्ह करायचे, तर तुम्ही ऍक्शन घेतली पाहिजे, एक पाऊल पुढे आलं पाहिजे. अदरवाईज माझ्याकडे लाखोने केसेस आहेत की असं असं झालंय आणि रिझल्ट मिळालाय. तर 1 महिना म्हणजे भरपूर आहे तुमच्याकडे. निदान तुम्ही बऱ्याच अंशी त्याला रिकव्हर करू शकता. पण हा, तुम्हाला नियमाने डेली जे सांगितलं जाईल हिलिंगची प्रोसेस ती करावी लागेल. आणि मला हे म्हणायचे मॅडम की आता माझ्याकडे जे आहे ना फी पे करायला पैसे नाहीत, मी तुम्हाला खरं ते सांगतेय. तर मग आता तुम्ही त्यावर काय मला पर्सनली बोल, ऐका, ते ना ग्रुपची एनर्जी डिस्टर्ब होते. मग प्रत्येक जण हेच सांगेल की माझ्याकडे फी करायला पैसे नाहीये, तर ते तुम्ही पर्सनल वर बोला मला. ओके, बरं बरं, ठीक आहे मॅडम, धन्यवाद. कारण मी प्रामाणिकपणे मला जेवढं देऊ शकते मी तेवढं मी दिलेलं आहे, है ना. हो, तर तेच मला हे म्हणायचं होतं की तुम्ही पण त्याला हील देऊन, म्हणजे मी जेव्हा डिग्री घेईलच, पण तुम्ही पण हील देण्याचं म्हणजे सपोर्ट करतालच ना जेव्हा त्याचं. बरं बरं, ठीक आहे मॅम, धन्यवाद. प्रफुल्ल बोला. हा, हे प्रॅक्टिस सेशनचं टायमिंग काय? शक्यतो ही बॅच आहे तर ही कंटिन्यू करावं. म्हणजे मी मागच्या वेळेला 9ची बॅच होती तर प्रॅक्टिस सेशन 9ला कंटिन्यू केलं होतं. तर आता मी म्हटलंय की कमीत कमी 15 लोक तरी मला हवी, मगच प्रॅक्टिस सेशन होईल. तर मग बघूया की कुणाला कुठला वेळ सुटेबल आहे. ओके, तर मग तसं ठरवूया ग्रुपमध्येच. ओके ओके ओके, थँक्यू. पुढची फ्री बॅच घेताना मी एक नियम करणार आहे. प्रत्येक बॅच मधून मला पण शिकायला मिळतं. जर व्हिडिओ बंद असेल तर त्यांना फ्रीचा पण सेशन मिळणार नाही. तर भरपूर व्हिडिओ बंद असतात. तर ज्यांना सिरियसली शिकायचं असेल समोर बसून आणि करायचं असेल त्यांनाच मी घेणार. आणि युट्यूबचे पण व्हिडिओ मग बघूया, प्रायव्हेटला रेकॉर्डिंग टाकूया. ओके, चलो ठीक आहे. तरी सुद्धा धन्यवाद तुमचा. मी इतका वेळ घेतला आणि तुम्ही मला संधी दिली, एवढा पेशंटली मला तुम्ही ऐकून घेतलं, त्याबद्दल खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड, ऑलवेज ब्लेसिंग्स. ही दिव्य ब्रह्मांडीय रेखी शक्ती तुमच्या आयुष्यात प्रत्येक क्षण भरभरून संपूर्ण सुख, संपूर्ण समाधान, संपूर्ण शांतता, संपूर्ण आनंद, संपूर्ण आरोग्य, ऐश्वर्य संपन्न, वैभव संपन्न दीर्घायुष्य तुम्हाला प्रदान करो ही रेखी चरणी प्रार्थना करते. ऑलवेज ब्लेसिंग्स, ऑलवेज ब्लेसिंग्स, ऑलवेज ब्लेसिंग्स अँड थँक्यू सो मच. ओके, आपला क्लास पूर्णपणे संपलेला नाहीये. आपण व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला माझे मेसेज कंटिन्यू मिळत राहतील. तुम्हाला पुढचं स्टडी मटेरियल मिळेल, तुम्हाला त्याच्या प्रिंटआउट्स घ्यायच्या आहेत, तुम्हाला तो कोर्स देते तो बघायचा आहे आणि स्वतःचं आयुष्य मस्त समृद्धी करून घ्यायचंय. ओके, थँक्यू सो मच अँड बाय बाय.